या व्याख्यानाचे अध्यक्ष आदरणीय लाटकर साहेब, की जे आमच्या नाईक कॉलेजचे पहिले विद्यार्थी होते, 1971-72च्या बॅचचे पहिले विद्यार्थी होते असं त्यांनी नुकतंच मला सांगितलं. खूप आनंद वाटला की जे आमच्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, महाविद्यालयाच्या स्थापनेच्या प्रारंभीच्या वर्षामध्ये आणि महाविद्यालयाचा सध्या सुवर्ण महोत्सव सुरू आहे अशा काळामध्ये आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या एखाद्या पहिल्या विद्यार्थ्याचं आपल्याला दर्शन व्हावं आणि ते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असावेत, ही गोष्ट त्या महाविद्यालयाच्या शिक्षकासाठी खूप आनंदाची असते. आदरणीय या शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक मखदूम साहेब, समाजवादी विचाराची अनेक ज्येष्ठ आदरणीय मंडळी इथे उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत ते सर्व, आणि या शाळेतील आपण सर्व अध्यापक अध्यापिका मित्रहो, एखाद्या शाळेनं आणि संस्थेनं सातत्यानं असा एखादा वैचारिक प्रबोधनाचा उपक्रम चालू ठेवावा, शिक्षकांच्यासाठी व्याख्यानं ठेवावीत आणि त्याच्यात सातत्य असावं, असा एक खूप दुर्मिळ असा भाग आजच्या काळात झालेला आहे. आणि तुम्ही सगळेजण म्हणजे विशेषतः गांधीजींच्यावर 10 व्याख्यानं झाली असं सांगितलं, फुलेंच्यावर हे 7वं व्याख्यान आहे. अशा प्रकारे एकाच विषयाभोवती केंद्रित आणि त्या विषयाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू उजागर करत त्याच्यावर एक मोठा असा विचार महोत्सव तुम्ही साजरा करता आणि त्याच्यातून शिक्षकांचं एक वैचारिक बौद्धिक भरणपोषण करण्याचं काम आपली संस्था करते, ही अतिशय गौरवाची अशी बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांचं स्मृती शताब्दी वर्ष 6 मे पासून सुरू होते, तेव्हा आपल्या सर्वांना माझी एक अतिशय विनम्रतापूर्वक सूचना अशी असेल की राजर्षी शाहूच्या स्मृती शताब्दी निमित्त आपण राजर्षींच्यावर एक 10 व्याख्यानं पुढची घ्यायला हरकत नाही, की जे महाराजांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंच्यावर असतील आणि त्याच्यातून महाराजांचं एक समग्र योगदान आणि आजच्या काळामधली त्याची प्रस्तुतता आपल्याला अधोरेखित करता येईल. आणखी एक बाब अशी की तुमच्या शाळेचं नाव माझी शाळा असं आहे आणि ते मला फार आवडतं. म्हणजे आमच्याकडे अत्तार सरांनी पहिल्यांदा आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा मी त्यांना विचारलं की कुठं नोकरीला आहे, तर माझी शाळा. मी म्हणतो तुमची शाळा. पहिलं मला काय वाटतं की माझी शाळा म्हणजे आपली स्वतःची आपण जे शिकतो प्राथमिक शाळा वगैरे अशी ती माझी शाळा असेल. मी म्हणतो पुन्हा एकदा सांगा, तर माझी शाळा. अहो माझी शाळा म्हणजे कुठली शाळा? तर ते मी ज्या शाळेत शिकवतो त्या शाळेचं नावच माझी शाळा आहे. हे खूप आपुलकी, आस्था, प्रेम, जिव्हाळा, आपलेपण असं निर्माण करणारी शाळा, असं नावच खूप वैविध्यपूर्ण दिलेलं आहे. म्हणजे ते कुणालाही आपलं वाटावं हे त्याच्यात एक थोरपण आहे. आणि संस्थेचं नाव सुविचार शिक्षण संस्था, म्हणजे जिथे चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करणं, असे खूप नावातूनच वेगळेपण आणि भूमिका प्रकट आपल्या संस्थेच्या आणि शाळेच्या होते. इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त मला भावलं ते समाजवादी विचारांची सगळी थोर माणसं अवतीभोवती पाहायला मिळाली. म्हणजे मखदूम सरांच्या केबिनमध्ये आणि इथं आल्यानंतर सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिलं, महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये एक मोठं योगदान दिलं, अशी सगळी माणसं आपल्या शाळेचा एक भाग आहेत, आपल्या विचार विश्वाचा भाग आहेत. त्यातली अनेक माणसं आपल्या शाळेमध्ये येऊन गेलेली आहेत आणि त्या सगळ्यांच्या सहवासामध्ये तुमचा एक वैचारिक आणि बौद्धिक पिंड घडलेला आहे. हे तुम्हाला आणि तुमच्यामुळं पर्यायानं समाजाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक समृद्ध करणारी बाब आहे असं मला वाटतं. आणखी एक बाब खूप आवडली, शिक्षकांनी एखाद्या कार्यक्रमाच्या प्रारंभी गायलेलं समूह गीत मी खूप वर्षांनी आज पहिल्यांदा ऐकलं. विद्यार्थीच गातात. शिक्षकांना आता राष्ट्रगीत तरी एकट्याला सुद्धा म्हणता येतं का नाही हा प्रश्न आहे. समूहामध्ये म्हणता येतं कारण त्यात तोंड हलवलं तरी मधनानं चालतं. सुट्टं एकट्याला म्हणता येतं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. कॉलेजला तर हा गंभीरच प्रश्न झाला. पण अशा पार्श्वभूमीवर तुम्ही शिक्षकांनी इथं येऊन हे महाराष्ट्र गीत अतिशय चांगलं गायलं, त्याबद्दल तुम्हाला शिक्षकांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. मित्र, मखदूम सर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यातून आपल्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या शिक्षकांना एक वैचारिक दृष्टी यावी, आपल्या सगळ्या परंपरेचं, वैचारिक परंपरेचं एक सकस भान यावं, अशा प्रकारचा हेतू आहे. कदाचित असंही होऊ नये की एकाच विषयाभोवती आणि सातत्यानं ही व्याख्यानं सुरू असल्यामुळे बोर होण्याची सुद्धा एक शक्यता राहते. ते सतत तेच काय लावलंय असं आपण जाहीरपणे नाही, पण मनातल्या मनात अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपण शिल्लक ठेवू शकतो. असं काही माझ्या व्याख्यानाबाबतीत होऊ नये याची एक मी काळजी घेण्याचा प्रयत्न करेन, कारण फुल्यांच्यावर यापूर्वी 6 व्याख्यानं झालेले आहेत. त्यामुळे शक्यतो सगळ्या प्रकारची पुनरावृत्ती टाळायचा प्रयत्न मी करेन. मला यापूर्वी झालेल्या व्याख्यानाची एक व्हिडिओ लिंक सुद्धा संयोजकांनी पाठवलेली होती. ती यासाठीच असावी की ह्यातनं जरा थोडंसं शहाणं व्हा आणि रिपिटेशन टाळा आणि आमच्यावरला अतिरेक कमी करा वगैरे. म्हणून मी विषय सार्वजनिक सत्यधर्म असा निवडलेला आहे.
की ज्या विषयाची आजच्या काळामध्ये खूप गरज आहे. म्हणजे आज एकीकडे धर्म संस्था आणि धर्मसंस्थेचे स्वयंघोषित ठेकेदार की जे राज्यसंस्थेच्या पूर्ण स्वातंत्र्य सुरक्षिततेनं किंवा राज्यसंस्थेच्या पूर्ण पाठिंब्यानं समाजातल्या सामान्य माणसांचं जगणंच अक्षरशः नकोसे करत आहेत. अशा काळामध्ये धर्म व्यवस्थेची चिकित्सा करणं आणि आपल्या परंपरेमध्ये धर्माचे कोणकोणते पर्याय उपलब्ध होते सांगितले गेलेले आहेत ते जाणून घेणं आवश्यक ठरतं. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंनी मांडलेला एक अत्यंत महत्वाचा विचार होता. आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की महात्मा फुले हे 19व्या शतकातले महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्वाचे समाजसुधारक, एक कृतिशील विचारवंत होते. साहित्य आणि सामाजिक बांधणी या पातळीवर त्यांनी खूप मोठं काम केलं. सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना किंवा फुल्यांच्या शब्दात सांगायचं झालं तरी स्त्री शूद्रादी शूद्रांच्या दुःखाचा मागासलेपणाचा त्यांनी एक भौतिकवादी अन्वयार्थ लावला. म्हणजे स्त्री शूद्र अतिशूद्र हे हजारो वर्ष मागासलेले का आहेत, त्यांच्यावर का अन्याय अत्याचार होतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात एक वैचारिक मांडणी फुलेंनी केली आणि त्याच्याही पुढे जाऊन सत्यशोधक समाजाच्या रूपानं त्यांनी एका लढाऊ कार्यकर्त्यांचं एक प्रबळ संघटन उभं केलेलं होतं. फुल्यांनी आयुष्यभर केलेलं काम आणि साहित्य निर्मिती यातून फुल्यांचा एक सामाजिक पुनर्रचनेचा दृष्टिकोन व्यक्त होतो. फुल्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ लिहिला त्याच्यातून त्यांचं एक आयुष्यभराचं चिंतन प्रकट होतं आणि येणारा समाज हा कोणत्या धर्म विचाराच्या पायावर उभं राहावा या संदर्भातला त्यांचा एक आशावाद सुद्धा त्या ग्रंथातून प्रकट होतो. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव यशवंतराव फुले यांनी 1891 साली प्रसिद्ध केला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेला एक त्यांनी फुल्यांचं छोटेसं चरित्र जोडलं आणि त्या चरित्रामध्ये ज्योतिरावांनी हा ग्रंथ कोणत्या परिस्थितीमध्ये लिहिला हे यशवंतरावांनी नमूद केलेलं आहे. ज्योतिरावांनी शूद्राती अतिशूद्रांना सुस्थितीत आणण्यासाठी अतोनात परिश्रम केलं. या परिश्रमानं प्रकृतीचं भान पार नाहीस होऊन त्यांना पुढे पक्षघाताचा आजार झाला. थोडे बरे वाटू लागल्यावर निरुद्योगी राहणे इष्ट न वाटून त्यांनी क्षुद्राधिक क्षुद्रासह एकंदर सर्व प्राणीमात्रांच्या मानव प्राण्यांच्या हितार्थ हा ग्रंथ लिहिला. फुल्यांच्या जो उजवा अंग होतं, उजवा हात, उजवा अंग हे त्यावेळेला पक्षघाताने निकाम झालेलं होतं. अशा वेळेला धैर्य न सोडता त्यांनी डाव्या हाताने ते लेखन केलं. 1888 साली फुले खूप गंभीर आजारी पडले आणि त्यांना पक्षघाताचा आजार झाला. उजवा अंग पूर्णपणे निकामी झालं. अशा काळात अंतरुणावर खिळून असल्यावर आपण असत निरुद्योगी राहणं इष्ट नाही असं वाटल्यावर त्यांनी डाव्या हातानं हा ग्रंथ लिहिलेला होता. आणि तो का लिहिलेला आहे तेही सांगितलं की शूद्रादी अतिशूद्रासह एकंदर सर्व मानव प्राण्यांच्या हितार्थ हा ग्रंथ लिहिला असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. खुद्द फुल्यांनी सुद्धा हा आपण ग्रंथ का लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं प्रयोजन त्या ग्रंथाच्या प्रारंभीच नमूद केलेलं आहे. आणि फुले असं म्हणतात की मानव स्त्री पुरुषांनी काय काय करावे, एकमेकाशी कोणत्या तऱ्हेनं आचरण केल्याने निर्मिकास आनंद व त्यांचे हित होणार आहे हे विवेचन करण्यासाठी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ छोटा आहे, खूप मोठा तो ग्रंथ नाही. त्याचं कारणही असं आहे की सामान्य माणसांनी ग्रंथ वाचावा असा फुल्यांचा दृष्टिकोन होता. मोठे जर ग्रंथ असतील आणि विद्वत प्रचूर किंवा तात्विक अवघड भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला असेल तर सामान्य माणसं ग्रंथ वाचत नाहीत. म्हणून फुल्यांनी छोटेखानी ग्रंथ आपण रचलाय असं मुद्दाम त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. या ग्रंथाची जी शैली आहे ती अशी प्रश्नोत्तर रूपी आहे. म्हणजे फुल्यांचे काही सहकारी आहेत ते ज्योतिरावांना प्रश्न विचारतात आणि ज्योतिराव त्या प्रश्नांची उत्तरं देतात. अशा पद्धतीनं प्रश्नोत्तर रूपी शैलीत हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचा जो आशय किंवा विषय आहे तो धर्मव्यवस्थेवरलं भाष्य करण्याचा आहे आणि एका पर्यायी धर्माची मांडणी करण्याचा आहे. म्हणजे धर्मासारखा तात्विक चिंतनात्मक विषय जर निवेदनाच्या शैलीमध्ये लिहिला असता तर तो अवघड क्लिष्ट ठरण्याची शक्यता होती
आणि सामान्य माणसं त्या ग्रंथ वाचनापासून दूर राहण्याची शक्यता होती, ते होऊ नये म्हणून फुल्यांनी जाणीवपूर्वक प्रश्नोत्तराची शैली त्या ग्रंथामध्ये वापरलेली आहे. म्हणजे आपले सहकारी काही प्रश्न विचारतायत आणि आपण त्यांना ते प्रश्नांची उत्तरं पटवून देत आहोत, त्यासाठी काही दाखले देत आहोत, उदाहरणे देत आहोत. अशा पद्धतीची एक प्रश्नोत्तरूपी शैली फुल्यांनी या ग्रंथामध्ये वापरलेली आपल्याला आढळून येते. या ग्रंथाचं नाव मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. सार्वजनिक सत्य धर्म असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक म्हणजे सर्वांचा, सर्वासाठी, सर्वांकडून निर्माण झालेला, आणि हा जो धर्म आहे तो सत्य धर्म आहे. फुल्यांना सार्वजनिक सत्य धर्म या नावातून असं अपेक्षित होते की हा धर्म विचार लोकांचा आहे, समाजाचा आहे, सर्वांच्यासाठी आहे आणि सर्वांकडून तो काळानुसार विकसित होत जाणार आहे. अशा प्रकारे त्यांची भूमिका त्यातून आढळून येते. मित्रहो, सार्वजनिक सत्य धर्म सोडून आपण आजच्या काळातले किंवा पूर्वीच्या काळातले कोणतेही धर्म पाहिले तर त्या धर्मांचा करता रचता कोणतरी एक व्यक्ती आढळून येते. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म असू दे, जैन धर्म, त्या धर्माचे संस्थापक एक कोणतरी आढळून येतात. हिंदू धर्माचा एकच एक संस्थापक सांगता येत नसला तरी वेदादी जे स्मृती ग्रंथ आहेत, शास्त्र ग्रंथ आहेत, ते हिंदू धर्माचं एक महत्वाचं मूलभूत तत्वज्ञान मानलं जातं आणि त्याच्यामध्ये बदल करायचा कुणालाही अधिकार सांगितलेला नाही. किंवा वेद हे अपौरुषीय म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेले आहेत, त्याची चिकित्सा करणं, त्याला आव्हान देणं, काही प्रश्न विचारणं, या सगळ्या गोष्टीला नास्तिक, पाखंडी, धर्मद्रोही म्हणून पायबंद घातलेला आढळून येतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर फुल्यांचं वेगळेपण इथं जाणवतं की त्यांनी आपल्या धर्मविचाराला जे नाव दिलेलं आहे ते मोठं अर्थपूर्ण आहे. त्यांचा धर्मविचार हा सार्वजनिक आहे, समाजासाठी आहे, सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी सर्वांकडून मानला जाणारा, विकसित केला जाणारा अशा प्रकारचा धर्मविचार फुले सांगतात. म्हणजे पारंपरिक धर्मामध्ये जी एकाधिकारशाही असते, मक्तेदारी असते, सांप्रदायिकता असते आणि त्याच्यातून येणारी एक श्रेष्ठ कनिष्ठतेची जी उतरंड असते ती सार्वजनिक सत्यधर्मामध्ये फुल्यांनी ठेवलेली नाही. पारंपरिक धर्मांच्या मध्ये धर्मगुरूंचा, मध्यस्थांचा एक मोठा वर्ग असतो. हिंदू धर्मामध्ये पुरोहितशाही असं आपण त्याला म्हणतो आणि ही पुरोहितशाही प्रत्येक धर्मामध्ये कार्यरत असते. मग ती पोपच्या स्वरूपात असेल किंवा मुल्ला मौलवींच्या स्वरूपामध्ये असेल, प्रत्येक धर्मामध्ये ही पुरोहितशाही, धर्मातले मध्यस्थ काम करत असतात. धर्माचा आपल्याला पाहिजे तसा सोयीचा अर्थ लावत किंबहुना ईश्वराचे आपण दूतच आहोत असं सामान्य भोळ्या भाबड्या लोकांच्या मनावर बिंबवत धर्माच्या नावाखाली सामान्य भाविकांचं अमर्याद शोषण करण्याचं आणि त्याच्यावर आयुष आरामात जगण्याचं काम हा मध्यस्थांचा वर्ग सगळ्या धर्मातला करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून अशा मध्यस्थांचं सार्वजनिक सत्य धर्मातून उच्चाटन केलेलं आहे. सर्वांचं सामुदायिक जीवन सुखी करण्याचा विचार सार्वजनिक सत्य धर्मामध्ये मांडलेला आहे. सत्य हा या धर्माचा पाया आहे. सत्याचरणाला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. मानवांचा धर्म एकच असावा, सत्याने वर्तावा, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे, अशा प्रकारे त्या सत्य धर्माचं स्वरूप फुल्यांनी सांगितलेलं आहे. अनेक धर्मामध्ये माणसांची झालेली विभागणी आणि त्याचे दुष्परिणाम यांची फुल्यांनी तीव्रतेने आठवण करून दिलेली आहे. माणसातील फूट आणि भेदभाव अमान्य करताना ते असं म्हणतात की मानवांचे धर्म नसावे अनेक, निर्मिकत एक, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. सर्व मनुष्य मात्राचा निर्माण करता म्हणजे निर्मिक हा एकच असल्यामुळे माणसाने धर्मावरून परस्परात भांडणे किंवा कलह करू नये, न्यायाने वागावं आणि इथल्या सगळ्या वस्तुमात्रांचा स्वतः न्यायाने उपभोग घ्यावा आणि इतरांनाही उपभोग घेऊ द्यावा, अशा प्रकारची भूमिका फुले मांडतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा ते मांडतात की बुद्धी सामर्थ्याने सुख द्यावे घ्यावे, हे खूप महत्वाचं आहे. बुद्धी सामर्थ्याने सुख द्यावं किंवा घ्यावं असं ते म्हणतात. म्हणजे व्यक्तीला एक मेंदू आहे, मन आहे, मेंदूनं विचार प्रक्रिया होत असते. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या बुद्धीने विचार करावा,
स्वतः विचारी बनावं आणि बुद्धीनं विचार करून स्वतःला सुख कशानं मिळेल ते ठरवावं आणि इतरांना सुद्धा तशाच प्रकारचं सुख घेण्याचा अवकाश प्राप्त करून द्यावा, असा एक बुद्धिवादाचा पर्याय फुले इथं देतात. बुद्धी सामर्थ्यावरचा संदर्भानं त्यांनी 13 अखंड लिहिलेले आहेत आणि बुद्धीचा संबंध त्यांनी आत्मपरीक्षणाशी जोडलेला आहे. आत्मपरीक्षण माणसानं करावं, स्वतःतले गुणदोष ओळखावेत आणि गुणांचा गुणाकार करावं, अशा प्रकारची भूमिका फुले मांडतात. आपल्यावरून जग ओळखावे ही एक अत्यंत महत्वाची जीवनदृष्टी फुल्याने दिलेली आहे. आपल्याला दुसऱ्यानं आपल्याशी जसं वागावं असं वाटतं तसंच आपण दुसऱ्याशी वागावं, इतक्या सोप्या पद्धतीत एक सार्वजनिक आचारसंहिता फुले सांगतात. इतरांनी माझ्याशी कसं वागावं असं जसं आपल्याला वाटतं ना, तसंच आपण सुद्धा इतरांशी वागावं असं ते म्हणतात. आणि अशा वर्तनानं सुख द्याल घ्याल, स्वतः सुखी व्हाल, अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. किती सोप्या पद्धतीने ही एक वैचारिक मांडणी केलेली आहे पहा बरं. पुढे त्यांनी या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये मुख्यतः माणसाच्या भौतिक कल्याणाचा विचार मांडलेला आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्मामध्ये कालानुरूप परिवर्तनशीलता, गतिशीलता, लवचिकता, खुलेपणा त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यांनी स्वतःच खुद्द या ग्रंथामध्ये असं म्हणलेलं आहे आणि वाचकांना आवाहन केलेलं आहे की कोणताही भाग सार्वजनिक अयोग्य किंवा खोटा दिसला तर तो किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यास काही सत्य विचार सुचवणे असेल तर ते कळवावे असं म्हटलेलं आहे फुलेने. एक लक्षात घ्या, फुल्यांनी आयुष्यभर प्रखर धर्मचिकित्सा केली. विशेषतः हिंदू धर्मातले जे ग्रंथ होते त्याची तर अत्यंत परखड आणि कठोर चिकित्सा फुल्यांनी केली. इतर धर्मग्रंथांची चिकित्सा सुद्धा फुल्यांनी केली. दुसऱ्या धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य जसं फुल्यांनी स्वतः घेतलं, तसं आपण मांडलेल्या धर्मविचाराची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा फुल्यांनी इतरांना दिलं. हे त्यांचं वेगळेपण आहे. इतकंच नाही तर आपल्या धर्मविचारामध्ये काळानुसार पुढच्या काळामध्ये जर काही बदल करायचे असतील तर त्यामध्ये बदल करण्याचं, नवी भर घालण्याचं, त्याची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा त्याने दिलं. आणि हा ग्रंथ वाचून जर कुणाला काही नवीन सांगायचं असेल किंवा काही सूचना आक्षेप नोंदवायचे असतील तरी ते नोंदवावेत, म्हणजे पुढच्या आवृत्तीच्या वेळेला ग्रंथात बदल करता येईल इतकं स्वातंत्र्य फुल्यांनी दिलेलं होतं. आजच्या काळामध्ये आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आम्ही सांगेल तो धर्म किंवा धर्मचिकित्सा करायचीच नाही. म्हणजे आपण हे 2-3 दिवसापूर्वीचेच एक उदाहरण पाहिलं की एका प्रसिद्ध वक्ते आणि आमदारांनी अगदी लग्नाच्या वेळेला कन्यादानाचं मंत्र कसं म्हणतात आणि त्याचा खरा अर्थ काय आहे हे समोर बसलेल्या श्रोत्यांना फक्त समजावून सांगितलं की त्या मंत्राचा अर्थ काय होतो. आणि त्याच्यावर किती मोठा गदारोळ उठलेला आहे. आणि त्यांनी माफीच मागावी, म्हणजे कुठलीही चिकित्सा करायची नाही, आमच्या वर्तनाची चिकित्सा करायची नाही, लोकांना खरं काही सांगायचंच नाही, जे सुरू आहे ते फक्त निमूटपणे सहन करायचं, नाहीतर सगळ्या चौकशा आणि मोर्चे तुमच्यावर आणूच, अशा प्रकारचं एक धार्मिक दहशतवाद अत्यंत टोकदारपणे निर्माण केला जातोय. धार्मिक दहशतवाद, सांस्कृतिक दहशतवाद आणि राज्य संस्थेच्या अखत्याऱ्यातून वेगवेगळ्या माध्यमातून संस्थातून निर्माण केलेला दहशतवाद, अशा एका मोठ्या दहशतवादाच्या सावटात आपण सगळेजण कसे बसे घुसमटत जगत आहोत. या पार्श्वभूमीवर फुल्यांच्या धर्मविचारातली आज जी मांडणी आहे ती आज सुद्धा आपल्याला किती महत्वाची जाणवते हे लक्षात येतं. फुल्यांनी त्यांच्या सबंध आयुष्यभराच्या कामात किंवा लेखनामध्ये धर्मसंस्थेचं शोषक रूप उलगडायचा प्रयत्न केला. म्हणजे धर्म कसं शोषण करतं हे मांडायचा प्रयत्न केला. ज्या फुल्यांनी धर्मसंस्थेचं शोषक रूप उलगडलं, धर्मसंस्थेवर कडक प्रहार केले, त्याच ज्योतिरावांनी पुन्हा एका नवीन धर्मविचार का मांडावा असा एक प्रश्न निर्माण होतो. फुल्यांनी ईश्वर या शब्दाच्या ऐवजी निर्मित हा शब्द वापरलेला आहे. त्यांच्या लेखनामध्ये काही ठिकाणी ईश्वर असा उल्लेख येतो, परंतु मुख्यतः सार्वजनिक सत्यधर्मामध्ये निर्मित ही स्वतंत्र संज्ञा त्यांनी निर्माण केलेली आहे. वास्तविक निर्मिताचं अस्तित्व मान्य करणारे फुले
कुठल्याही अर्थानं ईश्वरवादी नव्हते. सृष्टीचा कोणीतरी एक निर्माण करता आहे, तो निर्माण करता म्हणजेच निर्मिक आणि त्याच्याविषयी एक कृतज्ञता भाव बाळगावा एवढंच ते निर्मिकाविषयी प्रतिपादन करतात. त्याच्या पुढे जाऊन निर्मिकाचं कुठलंही महत्व वाढवत नाहीत किंवा निर्मिक पुराण निर्मिक महात्म्य वगैरे सांगत नाहीत किंवा निर्मिकाला प्रसन्न करण्यासाठी कुठलेही पूजापाठ विधी वगैरे काही सांगत नाहीत. या सगळ्या सृष्टी मंडळाचा कोणीतरी एक निर्माण करताय आणि त्याच्याविषयी आपण कृतज्ञता भाव आदरभाव बाळगूया एवढंच त्यांनी निर्मिकांच्या विषयी सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. आता इथं हा एक मूलभूत प्रश्न असा होतो की प्रखर बुद्धिवादी असलेल्या फुल्यांना निर्मिकाची संकल्पना तरी का मांडावीशी वाटली. म्हणजे कोणीतरी एक अज्ञात असा निर्मिक आहे असं तरी फुल्यांना का मांडावंसं वाटलं. तर याचं कारण असं होतं की फुले हे सामान्य लोकातून आलेले होते. जे पुणे आणि परिसरामध्ये त्यांचं सगळं काम सुरू होतं. सत्यशोधक समाजाच्या रूपानं अगदी क्षुद्र अतिक्षुद्र सामान्य लोकांच्या त्यांचा रोजचा वावर होता. त्यांच्या कंत्राटी व्यवसायाच्या निमित्तानं सामान्य लोकांच्या मध्ये वावर होता. भारतीय समाजाचं त्यांचं आकलन खूप बारीक आणि अचूक असं होतं. भारतीय समाजाची जडणघडण धर्माच्या अवकाशात झालेली आहे. हजारो वर्षापासून इथल्या लोकांच्या मनावर विचारावर धर्माचे संस्कार झालेले आहेत. माणसाला जसा मेंदू असतो तसं मन असतं, तसं विचार असतात, तशा भावना असतात आणि मानवी मनाचा जो एक सगळा भाग आहे तो भावनेनं व्यापलेला आहे आणि भारतीय मन हे धर्माच्या अवकाशात जडणघडण झालेलं आहे. हजारो वर्षापासून लोकांची भावनिक पोषण भरण पोषण हे धर्माच्या अवकाशात झालेलं आहे. नाही म्हणलं तरी इथल्या कुठल्या प्रत्येक प्रश्नाचा संदर्भाचा कुठं ना कुठं धर्माशी सांधा जोडला जातो हे फुलेंना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी लोकांना थेट धर्मापासून तोडण्यापेक्षा धर्माशीच जोडायचं. पण पारंपरिक धर्मातलं जे शोषकता आहे, कर्मकांड आहे, कालबाह्य आहे ते सगळं निदर्शनास आणायचं आणि त्या ठिकाणी एका पर्यायी शोषणमुक्त माणूस केंद्रित भौतिकवादी बुद्धिवादी धर्मविचाराचं तिथं एक पर्यायी रोपण करायचं असा फुल्यांनी प्रयत्न केलेला होता हे लक्षात घ्या. इथं आपण आजच्या परिवर्तनवादी चळवळीची थोडीशी तुलना करूया. जे प्रखर बुद्धी प्रामाण्यवादी असतात ते म्हणतात की धर्म हे सगळ्या शोषणाचं मूळ आहे. धर्म आणि ईश्वर ही संकल्पना आपण मुळातनं काढून टाकूया म्हणजे माणसं सगळी बुद्धिवादी बनतील. परंतु सामान्य माणसांच्या जडणघडणीवर त्यांच्या मेंदू त्यांच्या मनावर धर्माचा खूप मोठा प्रभाव असतो हे आपल्याला माहीत आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा प्रभाव मराठी समूहावर आहे. आणि एकदम जर आपण असं म्हणायला लागलो की धर्म हे शोषण करतं, देव वगैरे काही नाही, की माणसानं निर्माण केलेलं कल्पित आहे किंवा हे काही विशिष्ट लोकांच्या रोजगार हमीचे साधन आहे धर्म वगैरे, हे आपण लोकांना सांगायला लागलो तर लोक आपलं ऐकत नाहीत, आपल्यापासून तुटतात. तुझं तुझ्याजवळ, आमचं चाललंय ते बरं चाललंय, आम्हाला आमचा युट्यूब बरा आहे असं लोक म्हणतात. आणि मग आपण जर माणसंच तोडत राहिलो तर आपण साध्य कसं करणार. आणि आपण जर लोकांच्या पासून दूर राहिलो तर जे लोकांचं क्षेत्र रान मोकळं आहे तिथे धर्मांध शक्ती जातात आणि आईतच धर्म हा त्यांना जोडणारा एक समान धागा आहे आणि त्या धर्माचा धागा जोडून मंबाजी आणि कट्टरवाद्यांचा प्रचार ते करत राहतात. आणि म्हणून सामान्य लोकांच्यावर जो धर्मविचाराचा आपल्याकडे प्रभाव आहे त्याच्यातला वारकरी संप्रदायाचा अगदी नामदेवापासून तुकोबा गाडगे महाराजांच्या पर्यंत जी एक प्रबोधनाची रंजल्या गांजल्यांना आपलेच म्हणण्याची जी एक परंपरा होती तिला आपण जोडत घेतलं पाहिजे. आणि तेच फुल्यांनी सुद्धा केलेलं आढळून येतं. ज्योतिरावांनी अखंड लिहिलेलं आहे, संतांनी अभंग लिहिलेले होते. अगदी अभंग ही जी एक देशी रचनाबंध आहे काव्याचा त्याच पद्धतीचा ज्योतिरावांनी अखंड असा लिहिलेला आपल्याला आढळून येतो. अभंगामध्ये मुख्यतः अध्यात्म विचार केंद्रस्थानी होता आणि ज्योतिरावांनी अखंड मध्ये सामाजिक आशय मांडला. रचना फॉर्म तोच ठेवलाय लक्षात घ्या. पुढे सत्यशोधक समाजाने लावण्या पोवाडे दिलेत, पण ते लावण्या कशा त्या उपदेशपर लावण्या, लोकल फंडाचा पोवाडा, शिक्षणाचा पोवाडा, सावकाराचा पोवाडा, शेठजी प्रताप, जसा शिवलीला अमृत होता
तसा कुलकर्णी लिहिला अमृत नावाचा ग्रंथ मुकुंदराव पाटलांनी लिहिलेला होता. म्हणजे पूर्वीच्या काळी तलाट्याच्या जागेवर कुलकर्णी असायचे आणि कुलकर्णी कसं ग्रामीण भागातल्या लोकांचं शोषण करतात हे सांगणारा कुलकर्णी लिहिला अमृत लिहिलेला होता. आणि पांडव प्रतापच्या धर्तीवर शेटजी प्रताप सावकारशाहीचं शोषण मांडणारा ग्रंथ शेटजी प्रताप लिहिलेला होता. म्हणजे आपल्याकडे जे पारंपरिक रचनाबंध होते किंवा वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव लोकांच्यावर आहे, त्या परंपरेला जोडून घेणं, फक्त त्याच्यामध्ये आधुनिक सामाजिक आशय भरणं हे काम फुल्यांनी आणि सत्यशोधकांनी केलेलं होतं. मुकुंदराव पाटलांचं विठोबाची शिकवण नावाचं एक पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, 50 पानाचं, ते आपण आवर्जून वाचा. विठोबाची शिकवण ही श्रम करण्याची आहे, कष्ट करण्याची आहे. त्यांनी संदर्भ दिलेला आहे तो सावता माळ्याचा दिलेला आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघ्या झाला माझी हारी. म्हणजे माझं शेत, माझं शिवार, माझी विहीर, मोठ नाडा, हिथंच माझं पंढरपूर आहे, असं जेव्हा सावता म्हणतो तेव्हा तुझं जे काम आहे, तुझा जो व्यवसाय आहे, तोच विठ्ठल रूप आहे. ते नेकीनं निष्ठेनं सचोटीने कर, तिथंच विठ्ठल येतो असं चोखोबा सांगतोय. किंवा जातं दळणारी जणाबाई त्या दात्यामध्ये आणि पिठामध्येच विठोबाला पाहते. वारकरी संप्रदायाचा असा अर्थ लावायचं काम सत्यशोधकांनी केलेलं होते. आणि या पद्धतीनं जर आपण सामान्य माणसांच्या मध्ये गेलो, वारकऱ्यांच्या मध्ये गेलो, तर ते लोकांना भावतं, अरे खरंच आहे, चोखोबाने असंच सांगितलेलं आहे. चोखोबा तर अगदी काय भुललाशी वरली रंगा, ऊस गोडा परी ऊस डोंगा परी रस नोय डोंगा, काय भुललाशी वरली रंगा, नदी डोंगी परी जळ नोय डोंगा, किती सोप्या 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 शब्दात सांगतात ते, पहा बरं. म्हणजे सगळे संत हे त्यांचं काम करत होते आणि त्या कामामध्येच ते विठ्ठल रूप पाहत होते. अरे ते विठ्ठलाचं रूप कधी प्रसन्न होणार, जर तुम्ही तुमचं काम सचोटीने करत असाल, प्रामाणिकपर्यंत करत असाल. अधिक काम हाच विठोबा, काम सन्मान सचोटीने करणं. म्हणजे आपण समजा शिक्षक आहे तर शिक्षकाचं अध्यापन हेच विठोबा, असं प्रत्येकाला त्याचं त्याचं काम म्हणजेच ईश्वराची पूजा. किंवा कायक वे कैलास, श्रम हाच स्वर्ग ईश्वर, हे जे बसवेश्वरांचं वचन आहे, कायक वे कैलास, तशा पद्धतीचं वारकरी संप्रदायाचं सूत्र जर लोकांना सांगितलं तर लोकांना ते सहज पटतं. ही फुल्यांनी आणि सत्यशोधकांनी वापरलेली पद्धत होती, लक्षात घ्या. आणि ते आपल्याला खूप गरजेचे आहे. सत्यशोधक जलशांचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला होता. कारण जलशाने एक तमाशाचा सगळा भाग स्वीकारलेला होता. फक्त त्याच्यातून जी वक साजरे व्हायचे ते सामाजिक आशयप्रधान असायचे. किंवा त्याच्यातली जी कवनं होती ती केशवपणावरली असतील, किंवा शिक्षण प्रसारावर, किंवा सावकार कसं शोषण करतो, कुलकर्णी कसं गंडवितो, या पद्धतीवर सगळं ती कवनं किंवा त्यातले वग असायचे. आणि जलशांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. किंवा गाडगे महाराजांचं सगळी शैली, कीर्तन शैली, ही वारकरी कीर्तन परंपरेतून प्रबोधन परिवर्तनाचं किती प्रचंड काम करता येऊ शकतं याचा एक अत्युच्च आविष्कार म्हणजे गाडगेबाबांचं कीर्तन होते, लक्षात घ्या. म्हणजे या परंपरेला फुले जोडू पाहत होते आणि म्हणून त्यांनी ईश्वर किंवा निर्मित ह्या सगळ्या संकल्पना नाकारण्याच्या ऐवजी लोकांचा भावनिक भाग हा ईश्वराशी जोडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या सृष्टीचा कोणीतरी एक उत्पन्न करता आहे आणि त्याच्याविषयी फक्त आपण आदरभाव बाळगूया, या हेतूनच त्यांनी ईश्वर ही निर्मित ही संकल्पना वापरलेली होती. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर मात्र त्यांनी या निर्मितीचं कुठलंही महत्व वाढवलेलं नाही. नाहीतरी आपल्याकडे कुठला तरी एखादा धर्म किंवा देव सुरू करायचा, त्याचं महात्म्य वाढवायचं आणि त्याच्यावर आपली नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीम चालवायची, हे सगळीकडे होत असताना आपण पाहू शकतो. सत्यनारायण हा 19व्या शतकात नव्हता, हे अगदी 20व्या शतकाच्या प्रारंभिक सुरू झालेले खूळ आहे. बाकी सगळे नारायण खोटे ठरवले आणि हे एक सत्यनारायण जन्माला आला. आणि भलतंच म्हणजे उपजीविकेचं कसलं भारी साधन आहे तुम्ही बघा. त्याच्यावर स्वतंत्रपणे भाषण ठोकण्यासारखं आहे. आता करत नाही कारण ते विषयांतर होईल. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा मुख्य पाया युवाद आहे. युवाद म्हणजे ज्या जगामध्ये आपण आज अस्तित्वात आहोत, जगत आहोत, ते जग खरं खुरं आहे, ते खोटं नाही, भ्रामक नाही. नाहीतर हिंदू तत्वज्ञानामध्ये एक मायावाद मानलेला आहे की हे सगळं जग जे आहे ते माया आहे, खोटं आहे, आणि ब्रह्म ते परब्रह्म ते खरं आहे, अशा प्रकारचं एक भ्रामक कल्पित हिंदू धर्मतत्वज्ञानामध्ये मांडलेला आहे. आणि फुल्यांनी त्याला विरोध केलेला आहे. या ग्रंथाच्या प्रारंभीच यशवंतांनी एक प्रश्न विचारलेला आहे
की मानव प्राणी जगात सुखी कशानं होईल या प्रश्नाला उत्तर देताना ज्योतिराव असं म्हणतात की सत्य वर्तनानं मानव प्राणी जगामध्ये सुखी होईल. संत रामदासांनी एक प्रश्न संत रामदासांचा एक श्लोक आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. या श्लोकाचं खंडन ज्योतिरावांनी केलेलं आहे आणि रामदासांच्यावर प्रचंड टीका त्यांनी केलेला आहे. ज्योतिरावांच्या मते क्षुद्राती क्षुद्र अज्ञानी भोळ्या जनसमूहाच्या मनात या पवित्र जगाविषयी आणि संसाराविषयी तिरस्कार निर्माण करण्याचा हा आर्य ब्राह्मणी डाव आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणायचं. असं म्हणलं का सामान्य माणसं लगेच परलोकवाद, नशिबात हाय तेच, भोगाला आलंय, कपाळाला आलंय, त्याच्या मनात जी काय असेल ती, आपल्याजवळ काय आहे, आज आहे तरी उद्या नाही, असं सगळं म्हणून निराशवादाने ग्रासतात आणि पूर्णतः दैववादाच्या आहारी जातात. सामान्य लोकांच्या मनामध्ये या पवित्र संसाराविषयी, जगण्याविषयी एक निराशेचा भाव निर्माण करण्याचा आर्य ब्राह्मणी कुटील डाव आहे असं फुल्यांनी म्हटलेलं आहे आणि रामदासांच्यावर त्यांनी कडक टीका केलेली आहे. भारतीय धर्म परंपरेतील परलोकवाद, मायावाद, भौतिक सुखाचा आस्वाद घ्यायला विरोध वगैरे सगळ्या गोष्टींच्यावर फुल्यांनी हल्ला चढवलेला आहे. माणसाने ऐहिक म्हणजे आपण जे जग आता जीवन जगत आहोत त्या जीवनात सुख साधावं. माणूस योग्य रीतीनं सत्य वर्तनाने वागला तर त्याला सुख प्राप्ती होते. त्यासाठीच निर्मिकानं माणसाला आणि या जगाला निर्माण केलेलं आहे. निर्मिकानं निर्माण केलेल्या वस्तूंचा उपभोग घेऊन माणसानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात असा एक भौतिकवादी विचार ज्योतिरावांनी सांगितलेला आढळून येतो. हे जग पवित्र आहे असं फुले म्हणतात. ते अपवित्र, अमंगल असं नाही. आपल्याकडं विशेषतः हिंदू धर्मग्रंथामधलं काही उतारे किंवा पाण्याचं पानं ह्याच्यावर खर्च पडलेले आहेत की हे जग अपवित्र कसं आहे आणि स्त्रियांच्यावर तर अत्यंत निर्भत्सनापूर्वक या सगळ्या धर्मग्रंथकर्त्यांनी लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. फुल्यांनी या सगळ्याला कडाडून विरोध केलेला आहे. हे जग पवित्र आहे. स्वतः परिश्रम करून कुटुंब पोचलं पाहिजे. रात्रंदिवस मेहनत, मशागत, श्रम करून उपभोग्य वस्तूंची वाढ केली पाहिजे. शिवाय या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाचं स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे. माणसांच्या गरजाचं समाधान करण्यासाठी माणसांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीनं ज्ञान कमावून मानव कल्याणासाठी त्याचं उपयोजन केलं पाहिजे. असा व्यक्तिगत आणि सामाजिक कल्याणाचा विचार त्यांनी सत्य धर्मामध्ये मांडलेला आहे. फुल्यांनी ईश्वर, परमेश्वर, गॉड, अल्लाह वगैरे या सगळ्या संकल्पना बाजूला सारल्या आणि त्याच्याऐवजी फक्त एक सृष्टीचा उत्पन्न करता म्हणून निर्मिकाचं स्वरूप त्यांनी सांगितलं. निर्मिकाच्या किंवा ईश्वराच्या उपासनेच्या ज्या पारंपरिक सगळ्या पद्धती होत्या त्या त्यांनी नाकारलेल्या आहेत. धर्मग्रंथामध्ये ईश्वर दर्शनाचे उल्लेख येतात. काही लोकांना साक्षात्कार झाला किंवा ईश्वराचं दर्शन झालं. हे सगळं साक्षात्कार किंवा ईश्वर दर्शनाचे उल्लेख म्हणजे मूढ लोकांवर वजन पाडण्यासाठी धूर्त लोकांची कल्पिते अशा शब्दात फुल्यांनी त्या सगळ्यांची संभावना केलेली आढळून येतात. आणि खरंच आहे. आपण थोडा जरी विचार केला तरी लक्षात येतं की हे सगळी गंडवागंडवी आहे. सामान्य माणसाला सरळ सरळ गंडवी नाही. असं साक्षात्कार वगैरे झाल्यानंतर मग लगेच त्याच्याशी एकरूप होऊन त्यांच्याबरोबर निघूनच जायचं. कशाला थांबायचं इथं? अंतिम साध्यच प्राप्त झालं ना. पण हे सगळं इतरांच्या लोकांना गंडवण्यासाठी आता तरी सध्या साधू महाराजांचं पुष्कळ पेव फुटलेलं आहे. ट्रिपल श्री म्हणजे एका स्त्रीवर भागत नाही म्हणून श्री 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 ट्रिपल श्री असे अनेक किंवा एक तर असे कॉर्पोरेट बाबा असे पोट सगळा गोल गोल फिरवून फार प्रसिद्ध झाले आणि त्याच्या नादाला लोक इतकी लागली की आपल्या पोटात काय आता हाय का नाही अन्न हे सुद्धा लोक विसरून गेली त्या पोट फिरवण्याच्या आणि बघण्याच्या नादामध्ये. आणि ते कॉर्पोरेट बाबांना असं कसं साम्राज्य उभा केलं हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे हे सगळे जे बाबा वगैरे असतात हे सगळे आईत खाऊ आहेत असं म्हणून त्यांच्यावर फुल्यांनी जोरदार असा हल्ला चढवलेला आढळून येतो. त्यांनी पुरोहितशाही जी होती किंवा देवाच्या नावाखाली निर्माण झालेली ही मध्यस्थ जी होती त्यांना धर्मसंस्थेतले दलाल अशा शब्दात संबोधलेलं आहे. दलाल, धर्मसंस्थेतले दलाल असं फुल्यांनी म्हणलेलं आहे. आणि ही एक सगळी ऑक्टोपशी यंत्रणा आहे. ऑक्टोपसाला जसं सगळ्या बाजूने पाय फुटलेले असतात तसं हे कुठल्याही तोंडानं कुठल्याही अवयवानं लोकांना कसं खाऊ आणि कसं गंडवू ह्याचाच विचार करत असतात. आणि या सगळ्या ऑक्टोपसांचं एक प्रकारे हकालपट्टी
धर्मसंस्थेतून फुल्यानी केलेले आढळून येते. निर्मुक्ताचं महत्व सांगत असताना निर्मिकाचा परिणाम हा सामाजिक आणि आर्थिक शोषणात होणार नाही आणि एक नवं गुलामगिरीचं प्रतीक उदयाला येणार नाही याची काळजी ज्योतिरावाने घेतलेली होती. निर्मिकाची उपासना पारलौकिक कर्मकांडाच्या पातळीवरची न ठेवता ऐहिक व्यवहार्य समाजोपयोगी अशी त्यांनी ठेवली. उदाहरणार्थ ईश्वराची पूजा करण्याचे पारंपरिक रूप आपल्याला माहित आहेत. पूजा आपण कशी करतो ते फोटो मूर्त्या, त्या मूर्त्या तर आपण विकतच आणत असतो, पैसे देऊन त्या मूर्त्या विकत आणायच्या. त्या मूर्त्या कोणतरी घडवत असतं छिन्नीनं किंवा एखाद्या सोनाराने काहीतरी सोनार करत असतो. गाडगेबाबांनी सांगितलेच ते, मूर्ती सोनाराने केली सोनार त्याचा बाप झाला, मूर्ती कुंभाराने केली गणपती कुंभार त्याचा बाप झाला. हे सगळं आपण पैसे देऊन ती विकत आणतो आणि इथं ती मूर्ती आणल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे त्या मूर्तीत पुन्हा प्राण प्रतिष्ठा सोहळा, त्या मूर्तीत ईश्वराचा प्राण आणायचो. काय राव चेष्टा हे, एखाद्या निर्जीव दगडात प्राण आणायचं म्हणजे जगातला अंतिम नोबेल पुरस्कार दिला पाहिजे त्यांना. ग्रेट संशोधन म्हणावं हे. निर्जीव दगडात प्राण प्रतिष्ठा करायची, हे मानवी शरीराचं वैद्यकशास्त्र अभ्यास करतं आणि ते जर प्राण जात असेल तर वाचवायचं सगळं आटोकाट प्रयत्न वैद्यकशास्त्र करतं. पण निर्जीव दगडात प्राण प्रतिष्ठा करायचे हे फक्त भारतातच शक्य आहे आणि ते जाहीरपणे केलं जातं. जाहीरपणे अर्थात त्याच्या आधी सगळी दक्षिणा आणि काय काय सगळं मटेरियल आणायचं आणि ते घरला कसं न्यायचं हे सगळं आधी पद्धतशीर ठरवून मग ते प्राण प्रतिष्ठेचं निमंत्रण वगैरे स्वीकारलेलं असतं. ते आतून सगळं चाललेलं असतं. प्राण प्रतिष्ठेच्या बरोबर आपली पोट प्रतिष्ठा ही आत अद्यहूत अशी केंद्रस्थानी असते. तर असं हे जे सगळं पूजेचे आपल्याकडे प्रकार आहेत ते सगळे फुल्याने नाकारलेले होते. आणि अशा कुठल्याही पूजा करण्यापेक्षा म्हणजे हार घालून किंवा ताट घेऊन वगैरे वगैरे नैवेद्य करून असल्या कुठल्याही पूजा करण्यापेक्षा कशी पूजा करावी म्हणजे एक लक्षात घ्या. फुल्यांनी पारंपरिक धर्मातली कर्मकांड, शोषण करणारी तत्वे, शोषक विधी त्यांचं हास्यास्पद स्वरूप दाखवलं. ते नाकारले, काढून टाकले. पण तिथे जी मोकळी जागा होणार आहे ती तशी मोकळी ठेवून उपयोग नाही, कारण लोकांना कशीच तरी एक पर्याय पाहिजे असतो आणि म्हणून तिथं फुल्यांनी दुसरे रचनात्मक पर्याय दिलेले आहे. धर्मसंस्थेतलं शोषक रूप बाजूला सारल्यानंतर तिथं रिकाम्या झालेल्या अवकाशात एक पर्यायी रचनात्मक शोषणमुक्त अशा काही गोष्टी त्यांनी दिल्या. त्याच्यात त्यांनी पूजा कुणाची करावी असं म्हटलंय पहा, त्यांच्या शब्दात मी वाचून दाखवतो. स्वपरिश्रमाने, हे स्वतःच्या परिश्रमानं फार महत्व आहे, आईत खाऊ नव्हे. स्वपरिश्रमाने आपल्या कुटुंबाचं पोषण करून रात्रंदिवस जगाच्या कल्याणासाठी झटणारे म्हणजे अज्ञानी मानव बांधवास आपमतलबी व स्वकार्य साधू लोकांच्या जाळ्यातून मुक्त करणाऱ्या अशा सत्पुरुषास फुलांच्या माळा करून नित्य ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्यात. सांग कुणाची पूजा करावी त्यांनी सांगितले, कुणाला हार घालावेत तर अगदी स्वतः परिश्रम करून कुटुंबाचं पालन पोषण करून रात्रंदिवस जे जगाच्या कल्याणासाठी झटतात अशा अज्ञानी मानव बांधवांना आपमतलबी आणि सहकार्य साधू लोकांच्या जाळ्यातून मुक्त करणारे जे सत्पुरुष असतील असं समाजकार्य करणाऱ्या सत्पुरुषांना हार घाला, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करा, त्यांच्याविषयी पूज्यभाव ठेवा आणि तीच खरी पूजा आहे असं फुले म्हणतात. म्हणजे इथे तुकोबांची आठवण येते, जे रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे थेट अशा प्रकारे तुकोबांशी ज्योतिराव जोडून घेत असताना आपल्याला आढळून दिसतात. परिश्रमाने उदरनिर्वाह न करता जगाच्या हितासाठी न झटता, अरे पुढचं फार महत्वाचं आणि ज्योतिरावांच्या शब्दात आहे पहा, आपले पोट जाळण्या प्रित्यर्थ बहुरुप्यासारखे डोंगी बैराग्याचे सोंग घेऊन अज्ञानी भोळ्या जनाच्या मिष्टांनावर नित्य ताव देऊन निरर्थक नामस्मरण करणाऱ्यांच्यावर फुल्यांनी कडाळून टीका केलेली आहे. त्यांचा एक एक शब्द कसा आहे पहा, हे आपले पोट जाळण्या प्रित्यर्थ बहुरुप्यासारखे ढोंगी बैराग्याचे सोंग घेऊन. हे ज्योतिरावांच्या काळामध्ये असं म्हणणं आणि लिहिणं शक्य होतं. ब्रिटिश सरकारच्या काळात खरोखरच खूप सहिष्णुता होती, चिकित्सेचं स्वातंत्र्य होतं. आजच्या काळामध्ये धर्म चिकित्सेचं, समाज चिकित्सेचं सगळं स्वातंत्र्य संपलेलं आहे. लगेच आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, अस्मिता दुखावल्या आणि धार्मिक आणि सामाजिक शांतता धोक्यात येईल अशा प्रकारचं भाषण केलं म्हणून लगेच गुन्हे दाखल करणं आणि त्यांना जामीन न मिळेल इतकं तुरुंगात टाकणं, हे सगळं आपण पाहतो.
म्हणजे 100 वर्षापूर्वी आपल्याकडे 19व्या शतकात 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जी धर्मचिकित्सा झाली, समाज चिकित्सा झाली, त्यामुळे जे प्रबोधन परिवर्तन झालं, सामाजिक परिवर्तनाची जी चळवळ झाली ती आता पूर्णतः थांबलेली आहे. कारण तशा प्रकारे धर्मचिकित्सेचं कसलंही वातावरण राहिलेलं नाही. ज्या राज्य संस्थेचं काम आहे आणि न्याय संस्थेचं काम आहे की चिकित्सा केली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि नागरिकांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे, यासाठी जी न्याय संस्था आणि धर्म संस्था आहे त्यांनी हे जे करायला पाहिजे ते हे करत असताना आढळून येत नाहीत. त्यामुळे जे कर्मठ आहेत, धर्म मार्तंड आहेत किंवा सनातनी आहेत किंवा धार्मिक मूलतत्ववादी आहेत, त्यांच्या झुंडीच्या झुंडी आता अगदी रस्त्यावर बेफामपणे फिरत असताना हातात नंग्या तलवारी घेऊन जर 18-19 वर्षाची पोरं दिल्लीमध्ये गाड्यावरनी फिरत असताना आपण पाहिली होती. ही सगळी बेरोजगार गोरगरिबाची पोरं आहेत. त्यांना काहीतरी 100-500 रुपये देऊन तुम्ही आज एवढं काम करायला सांगितलेलं असतं. अशा ह्या सगळ्या रस्त्यावरल्या झुंडीच्या झुंडी आणि त्याच्यामध्ये सगळा आपला देश आजच्या काळात अडकून पडलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर फुले 100-125 वर्षापूर्वी काय सांगत होते आणि या सगळ्या ढोंगी लोकांची चिरफाड करणारं, वस्त्रहरण करणारे जे शब्द वापरत होते ते किती कठोर आणि परकड होते पहा. जे अगदी स्वतः परिश्रम न करता भोळ्या जनांच्या मिष्टांनावर नित्य ताव देऊन निरर्थक नामस्मरण करणारी ही माणसं आहे, असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला होता. अशा त्यांचे सगळे विशेषण त्यांचीच बघा त्यांनी वाटले शब्द कुठले आहेत. आई खाऊ, पोटारती, दांभिक, आळशी असं सगळं त्यांनी साधू आणि बैराग्याने वापरलेली विशेषण आहेत. त्याच्याहून अजून खूप जहाल अशी विशेषणं ते वापरले आहेत. नामस्मरण हाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे, ही जी पारंपरिक मांडणी केली जाते त्याला छेद फुल्याने दिलेला आहे. आणि ईश्वर प्राप्त करण्यासाठी स्वपरिश्रमाने कुटुंबाचं पालन पोषण करावं, मातापित्यांचं संगोपन, सत्यवर्तन आणि समाज कार्य या मार्गाने केलेलं आचरण निर्मिकाला अधिक संतोष देईल असं ते म्हणतात. आपल्याकडे मोक्ष प्राप्ती किंवा ईश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण सांगितलं जातं. हे पोकळ उच्चारण काही कामाचं नाही असं ज्योतिबांचं म्हणणं होतं. आणि तुम्हाला ईश्वराला किंवा निर्मिकाला जर संतोष करून घ्यायचा असेल, प्राप्त करून घ्यायचा असेल तर स्वपरिश्रमानं कुटुंबाचं पालन पोषण करा, माता पित्यांचं संगोपन करा, सत्यानं वर्तन करा आणि समाजकार्य करा. त्यामुळं निर्मिक संतोष पावेल असं ज्योतिराव म्हणतात. त्यांनी निर्मिकाच्या राज्याची संकल्पना सांगितली आहे. आपल्याकडे राम राज्याची संकल्पना सांगितली जाते. त्या राम राज्यामध्ये एकलव्याचं ते शंभुकाचं स्थान काय होतं ते तुम्हाला माहित आहे. किंवा कुणीतरी काहीतरी संशय घेतला म्हणून आपल्या गरोदर पत्नीला कुठल्या अवस्थेमध्ये रामानं पोहोचवलं तेही आपण पाहतो. खूप काही त्याची स्वतंत्र चिकित्सा करता येण्यासारखी आहे. ते राम राज्याच्या नावाखाली एक झुंडशाही आपल्याकडे कशी सुरू आहे तेही आपण पाहतो. मुळात रामाचा जो फोटो धनुर्धारी राम हा सध्या आपल्याकडे दाखवला जातो तो कुणी काढला? जेव्हा रामायण हे महाकाव्य लिहिले गेले त्यावेळेला फोटोग्राफी होती का? हे चित्र कोणी काढलं? ते का लोकांच्यावर बिंबवलं जातं? हे सगळं किती कल्पित, किती खोट्या गोष्टी लोकांच्या पुढं मांडायच्या. आणि धनुर्धारी रामच लोकांच्या पुढं ते एका विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक मोठा प्रोपगंडा तयार करून हे गेले जवळजवळ साधारणतः 80च्या दशकामध्ये हे सगळे उद्योग सुरू झाले आणि त्याचं फळ काय आलेलं आहे ते आता आपण सध्या पाहत आहोत. तर या जे राम राज्य आहे या राम राज्यापेक्षा निर्मिकाचं राज्य फुल्यांचं कसं आहे पहा. या निर्मिकाच्या राज्यामध्ये काय कसं आहे ते निर्मिकांचं राज्य कधी येईल असं फुले म्हणतात. सर्व मानवाबरोबर छक्के पंजे न करता सरळ सात्विक आचरण, श्रमाप्रमाणे उपभोग व सर्वांशी बहीण भावंडाप्रमाणे वर्तन केल्यास निर्मिकाचं राज्य प्रत्यक्षात येईल. किती साधं सोपं आहे. रामाचं राज्य येण्यासाठी कुठल्या तरी धर्माला टार्गेट करायचं, हाणामाऱ्या करायच्या, द्वेष पसरवायचा किंवा भलतंच मंदिर उभा करायचं असलं काहीही नाही. स्वपरिश्रम हा शब्द फुल्यांच्यात सतत येतो हे लक्षात घ्या. परिश्रम, श्रम याचा उल्लेख त्यांच्याकडे सतत येतात. सर्व मानवाबरोबर छक्के पंजे न करता वर्तन. छक्के पंजेचं सरकार सध्या आलंय आपल्याकडे. छक्के पंजेच करायचं सगळं. असं छक्के पंजे न करता वर्तन, नुसतं अच्छे दिन भाई और बहनो असं म्हणून छक्के पंजेच प्रत्येक गोष्टी करत राहायची असं सध्या सगळं आपण बघतो. लोकांना ते कळत नाही तो छक्के पंजे केलेले काय सांगायचं. बरेच तरुण पोरं वगैरे तर त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर असं छक्के पंजेचं वर्तन न करता सरळ सात्विक आचरण, श्रमाप्रमाणे उपभोग आणि सर्वांशी बहीण भावंडाप्रमाणे वर्तन केल्यास निर्मिकाचं राज्य येईल असं फुले सांगत असतात.
ईश्वराला नैवेद्य अर्पण करण्याऐवजी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करून ज्या सत्पुरुषाने जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, अशा सत्पुरुषांना वृद्धापकाळी किंवा विपत्तीच्या परिस्थितीमध्ये जर ते एकाकी पडलेले असतील, अडचणीत आले असतील किंवा अनाथ पंगू पोरक्या लोकांना मदत करावी असं पुढे म्हणतात. नैवेद्य ईश्वरांना दाखवू नका, तर अनाथ पंगू लोकांना किंवा ज्यांनी समाजकार्यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं अशा माणसांच्या उतार काळात जर त्यांना वाईट दिवस आले असतील, हलाखीची परिस्थिती असेल, तर त्यांचं पालन पोषण करा. तो ईश्वराला दिलेला खराखुरा नैवेद्य आहे अशा प्रकारे फुले म्हणतात. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या कोणत्याही जात, धर्म, प्रांत, प्रदेशातील व्यक्तींना मदत करायचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी झटणारा माणूस, मग तो आर्यभट्ट भिक्षुक असू देत, मांग असू देत, अमेरिकेतील रेड इंडियन असू देत किंवा एखादा मृतक असू देत, त्याला केलेली मदत हे ईश्वराला जाणार आहे अशा प्रकारे फुले म्हणतात. महात्मा फुल्यांची भूमिका अत्यंत व्यापक होती. त्यांनी ब्राह्मणांना केवळ ब्राह्मण जात म्हणून विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या. ब्राह्मण हे धर्मग्रंथाचं सगळं एक प्रकारे मक्तेदारी ब्राह्मणांच्याकडे होती. ब्राह्मण सांगतील तो धर्म, ब्राह्मण सांगतील किंवा अर्थ लावतील तो धर्माचा अर्थ असं होतं. ब्राह्मण सांगतील ती ईश्वर संकल्पना अशी होती. आणि त्यामुळं ब्राह्मणांनी धर्मातल्या विचारांचा, तत्वांचा दुरुपयोग केला, शोषणकारी तत्व निर्माण केली आणि स्वतःच्या फायद्यासाठी धर्माला आणि ईश्वराला आपल्या दावणीला बांधलं असा फुल्यांचा आक्षेप होता. म्हणून ज्या ब्राह्मणवादी तत्वाने, ब्राह्मणवाद म्हणजे काय, वर्चस्वाद, उच्च नीचतेची भावना, श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना, म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि कोणीतरी माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे असं मला वाटत असल्या क्षणी माझ्या ब्राह्मणवाद निर्माण झाला, हे लक्षात घ्या. म्हणून या ब्राह्मणवादाला, उच्च नीचतेच्या भावनेला फुल्यांनी विरोध केलेला होता. धर्माचा दुरुपयोग करणाऱ्या ब्राह्मणांच्यावर त्यांनी टीका केलेली होती. परंतु ज्या ब्राह्मणांनी न्यायाची बाजू घेतली त्यांच्याविषयी फुल्यांना आत्मीयता होती. खुद्द न्यायमूर्ती रानड्यांच्या विषयी त्यांना आस्था होती. किंवा आगरकर आणि टिळक यांना कोल्हापूरच्या चौथ्या छत्रपतींची बाजू घेतल्याबद्दल जो बर्वे दिवाण यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि त्याबद्दल डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. त्यानंतर ते तुरुंगातून सुटल्यावर अगदी जाहीर मिरवणूक काढून टिळक आणि आगरकरांचा सत्कार 1881 साली ज्योतिरावांनी केलेला होता. स्वामी दयानंद सरस्वती जे आर्य धर्माचे संस्थापक होते ते पुण्याला येणार म्हणल्यावर त्यांच्यावर हल्ला करायचं सनातनींनी पुण्यामध्ये जाहीरपणे आव्हान दिलेलं होतं. तुम्ही पुण्याला येऊन तर दाखवाच. तेव्हा ज्योतिरावांनी सांगितलं की ते पुण्याला येणार, त्यांना अडवून तर तुम्ही दाखवाच. आणि दयानंद स्वामींची मिरवणूक सुरू झाल्यावर पुढं आणि मागं ज्योतिराव आणि त्यांच्या सत्यशोधक समाजातले किंवा दलित समाजातले सहकारी दयानंदांच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते आणि त्यांना संरक्षण दिलेलं होतं. ज्योतिरावांनी जेव्हा शाळा काढली तेव्हा त्यांचे प्रारंभीचे बहुतेक सगळे सहकारी ब्राह्मणच होते, लक्षात घ्या. किंवा अगदी ज्योतिरावांनी दत्तक घेतलेला यशवंत हा मुलगा सुद्धा एका ब्राह्मण विधवेचाच मुलगा होता. अगदी त्यांनी जे लेखन केलेलं ज्योतिरावांनी त्याच्यामध्ये सुद्धा ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोताशी बंधुपरी असं त्यांनी म्हटलेलं आढळून येतं. किंवा मांग भटा ऐक्य करू बसवू पंक्तीने, मांग आणि भट यांचं ऐक्य करूया आणि एका पंक्तीला त्यांना बसवूया असं ते म्हणतात. मांग आर्य दोघे शोभे मानवात, मांग आणि आर्य हे दोघे सारखेच आहेत आणि मानव प्राण्यात ते शोभून दिसतात असं त्यांनी म्हटलेलं आढळून येतो. जर एखादा ब्राह्मण सत्कारणी जगत असेल, सत्प्रवृत्त असेल, न्यायानं वागत असेल, तर असा जर ब्राह्मण आम्हाला दाखवा, दाव संसारी असा ब्राह्मण, त्याचेच चुंबन आम्ही घेऊ असं फुले म्हणतात. आम्ही त्याचं चुंबन घेऊ अशा प्रकारची भावना फुले म्हणतात. म्हणजे फुल्यांचा जो ब्राह्मण वादाला विरोध होता, ब्राह्मणांना विरोध नव्हता. ज्याने आयुष्यभर प्रचंड फुल्यांच्यावर टीका केली ते विष्णूशास्त्री चिपळूणकर, की ज्यांनी फुल्यांच्या व्याकरणातले दोष काढले. गुलामगिरी या ग्रंथाला मूर्खत्वमय निंदाप्रचूर चोपडं असं निबंधमालामध्ये त्यांनी संबोधलं. सत्यशोधक समाजाच्या सभेचं वृत्त देत असताना कुणबट शूद्रांची सभा असं हेटाळणी वजा म्हटलं. अशा चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला अडचणी आल्या तेव्हा खुद्द ज्योतिरावांनी पुणे महानगरपालिकेमध्ये आपलं वजन खर्ची घालून
त्यांचं अंत्यसंस्काराचं प्रमाणपत्र मिळवलं, मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवलं आणि अंत्यसंस्काराचं सोपस्कर नीटपणे पार पाडायला सहाय्य केलेलं होतं. अशा पद्धतीनं ज्योतिरावांनी ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांना केवळ विरोध केलेला आपल्याला आढळून येत नाही. फुल्यांच्या सबंध विचारामध्ये तर्कशुद्ध विचार, कार्यकारण भाव, बुद्धिवाद यांना खूप महत्व आहे. उदाहरणार्थ धर्मविषयक पारंपरिक अनुष्ठान करण्याऐवजी सृष्टीतील पदार्थांचा कोणकोणत्या ठिकाणी कसा कसा उपयोग करावा या संदर्भात त्यांनी मांडणी केलेली आहे. ध्यानधारणा, जप, अनुष्ठान यापेक्षा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून भौतिक वस्तूंचा मानवजातीच्या प्रगतीसाठी उपयोग करणाऱ्या विज्ञानिष्ठ समाजाचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे. स्वर्ग, नरक, आकाशातील ग्रह, राशी, दैव वगैरे भ्रामक कल्पितांची तर्काच्या धारदार तलवारीवर त्यांनी चिरफाड केली. स्वर्ग पाहून कुणी परत आलाय का असं प्रत्यक्ष प्रमाणाची त्यांनी जाहीर विचारणा केलेली होती. आपल्याकडं पुराण ग्रंथाच्या मध्ये स्वर्गाचं वर्णन केलेलं असतं. इंद्रसभा, कैलास किंवा वैकुंठ, तिथे सगळी सुखच सुख आहेत याचं भरभरीत वर्णन केलं असतं. दुसरीकडे नरक, यम, तिथे गेल्यानंतर काय काय शिक्षा केली जाते याचं वर्णन केलं जातं. हे वर्णन करण्यासाठी कोणीतरी जाऊन ते प्रत्यक्ष पाहून अनुभवून इथं परत येऊनच ते लिहिलेलं असणार का नाही. त्याशिवाय त्यांना माहित कसं काय झालं. स्वर्ग असा, तिथं ही सुख मिळतात, नरक असा, तिथं या पद्धतीनं मारलं जातं, हे यांना माहीत कसं झालं. तो शंकराचा फोटो कधी यांनी काढला, विष्णूचा फोटो यांनी कधी काढला, कैलासावर हे कधी जाऊन आले, अशी प्रत्यक्ष प्रमाणाची विचारणा ज्योतिरावांनी केलेली होती. स्वर्ग पाहून कुणी परत आला आहे काय आणि कुणी असं परत आला असल्यास मला दाखवा, त्याला 1000 रुपये बक्षीस, असं फुल्यांनी त्यावेळेला बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं होतं. किंवा चिरंजीव संकल्पना आपल्याकडे काही अश्वत्थामा वगैरे काही चिरंजीव आहेत म्हणे, तर हे चिरंजीव आहेत तर ह्यांना मरण नाही, मग हे गडी सध्या कुठे फिरतायत आणि हे कुठे चिरंजीव असतील तर त्यांनी माझ्या पुढे येऊन हजर व्हावं, त्याला एवढं बक्षीस, असं जाहीर बक्षीस त्यांनी दिलेलं लावलेलं होतं. लक्षात घ्या. तर्कशुद्ध विचार, लॉजिक वापरून कार्यकारण भाव, जे काही एखादी घटना घडते तर त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतंच आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने उलगडा करता येतोच, ही फुल्यांची धारणा होती. आणि म्हणून त्यांनी हे स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, ग्रह, पिडा हे सगळं म्हणजे क्षुद्राधिक क्षुद्र लोकांना भीती दाखवण्यासाठी आणि स्वतःची पोटं जाळण्यासाठी निर्माण केलेलं मनकल्पित थोतांड आहे. फुल्यांचं सुद्धा मनकल्पित थोतांड असं म्हणून त्यांची निर्भत्सना केलेली होती. आपल्याकडे पाप आणि पुण्याची संकल्पना आहे. पुण्य कशाला म्हणायचं? चारधाम यात्रा, यज्ञ. आपल्याकडे यज्ञ संस्कृती होती. वैदिक धर्माचं एक महत्वाचं लक्षण यज्ञ संस्कृती होती, लक्षात घ्या. किंवा त्याला यज्ञ धर्म म्हणलं जायचं. यज्ञ संस्कृतीचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्याला पर्याय देण्यासाठी म्हणून तर जैन आणि बौद्ध धर्म निर्माण झालेले होते. तिथली अत्यंतिक हिंसा वैदिक संस्कृतीतली, यज्ञ संस्कृतीतली पाहून मग अत्यंतिक अहिंसेचा पुरस्कार जैनांनी केलेला होता. या यज्ञ संस्कृतीतलं जे यज्ञ घातला तर पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. किंवा अश्वमेध नावाचा एक यज्ञ सांगितला जातो. अश्वमेध यज्ञ कसा घातला जात होता आणि त्याच्यामध्ये काय काय केलं जात होतं हे कधीतरी वाचा. अश्वमेधाचा घोडा असायचा शोधलेला आणि तो 16 घोडा सगळीकडे फिरून यायचा. पुढे आल्यानंतर अश्वमेध यज्ञ घातला जायचा. अश्वमेध यज्ञ त्याचं नावचं आहे. त्याच्यामध्ये तो घोडा बळी दिला जायचा. तो बळी कसा दिला जायचा, कुणाबरोबर दिला जायचा, त्यात काय काय केलं जायचं, राजांच्या राण्यांचं स्थान त्याच्यात काय होतं, हे एकदा तुम्ही वि.का. राजवाडे यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचं पुस्तक आहे, लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केलेलं आहे. ते आवर्जून वाचा. तिथले म्हणले जाणारे मंत्र, अश्वमेध यज्ञाच्या वेळेला केल्या जाणाऱ्या क्रीडा, राण्या आणि पटराण्यांना काय काय त्या घोड्याबरोबर करावं लागायचं हे मी इथं तुम्हाला जाहीरपणे सांगू सुद्धा शकत नाही. हे सगळे श्लोक वि.का. राजवाडेंनी त्याच्यामध्ये उद्धृत केलेले आहेत. अश्वमेध यज्ञ आणि आपल्याकडे त्याला मोठी प्रतिष्ठा, विद्यापीठांच्या ज्या क्रीडा स्पर्धा असतात त्याला नाव आहे अश्वमेध क्रीडा स्पर्धा. काय केलं जात होतं त्या अश्वमेधमध्ये हे केवळ अज्ञानापोटी काय पुढे चालत आले तुम्ही ते लक्षात घ्या. आणि हे पुण्याच्या संकल्पना याच्याशी जोडलेल्या आहेत. किंवा मूर्तीपूजा, देव, धर्म याच्याशी पुण्याची संकल्पना जोडलेल्या आहेत. या तर ज्योतिरावांनी या सगळ्या पुण्याच्या संकल्पना माणसांच्या व्यावहारिक आचरणाशी जोडल्या. ज्योतिराव पुण्य कशाला म्हणावे हे एका वाक्यात सांगतात. स्वतःला सुख होण्याकरिता
एकंदर सर्व मानवी प्राण्यास कायिक व मानसिक पीडा दिली नाही म्हणजे त्यास पुण्य म्हणावे. किती सोपी वाक्य आहे बघा बरं. स्वतःला सुख होण्याकरिता एकंदर सर्व मानवी प्राण्यास कायिक म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास दुसऱ्याला नाही दिला, दुसऱ्याला त्रास न देता स्वतःला सुख मिळवून घ्यायचं हे पुण्य. इतकी सोपी व्याख्या त्यांनी केलेली आहे. एक प्रकारे हा सामाजिक वर्तनवाद आहे, कशा पद्धतीनं आपण वागावं. आणि पाप म्हणजे काय, ह्याच्या उलट वागणं, स्वतःला सुख मिळवण्यासाठी दुसऱ्याचं ओरबाडून खाणं, दुसऱ्याला लुटून घेणं, दुसऱ्याला त्रास देऊन स्वतः गबरगंड व्हायचा प्रयत्न करणं, हे पाप. इतकी साधी सोपी व्याख्या होती. एक प्रकारे सामाजिक आचरण आपलं कसं असावं त्याच्याशी त्यांनी पाप पुण्याशी संकल्पना जोडलेली होती. गरीब क्षुद्रातिशुद्रांच्या घामावर मंदिरं उभारून पंचपक्वानांची झोड उठवणाऱ्या मंडळीवर ज्योतिरावांनी टीकेची झोड उठवलेली आहे. लक्षात घ्या. आपल्याकडे हे सध्या तरी देवाधर्माचं प्रस्त प्रचंड वाढलेलं आहे. देवालयापेक्षा गरिबांचं दुःख दैन्य निवारण आणि भेदभाव निर्मूलन करण्याला त्यांनी पुण्यप्रद मानलेलं आहे. म्हणजे कुठल्या तरी मंदिरात जायचं, बालाजी तिथं गेलं का सगळे बालच गायब, आणि त्यात पुण्य म्हणे, नावच आहे बालाजी, बाल घेणारा तो. पुन्हा शनी शिंगणापूर किंवा हायफाय 5 स्टार सगळे देव निघालेत. आणि या 5 स्टार देवाच्या काळात आमच्या गावाकडल्या पूर्वीची बिर्याय हे सगळे दारिद्र्यरेषेच्या खाली जमा गेले, ते सगळे दारिद्र्यरेषेच्या खाली गेलेले गरीब बिचारे गावाच्या बाहेर. सगळ्या हे जे आपल्या मातृदेवता होत्या ते सगळ्या पिवळ्या रेशन कार्डात जमा झाल्या या 5 स्टारच्या साम्राज्यामध्ये. तर मुद्दा आपला असा होता की हे जे सगळे 5 स्टार मंदिर उभी राहत आहे आणि एक मोठा धार्मिक मार्केट बाजार निर्माण झालेला आहे की जे इन्कम टॅक्स मधनं हे बाहेर असतं सगळे. भारत सरकारचं जे एकूण सगळं बजेट आहे त्याचे 6 पट स्थावर आणि एकूण मिळकत ही भारतातल्या धार्मिक मंदिरामध्ये. लक्षात घ्या, भारत सरकारच्या एकूण बजेटपेक्षा 6 पट संपत्ती भारतातल्या सगळ्या देवस्थानांच्या मध्ये गोठवलेली आहे. इतका प्रचंड पैसा आपल्याकडे मंदिरांच्या मध्ये आहे. मध्यंतरी केरळमधल्या तिरुअनंतपुरम मधल्या पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचं मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि सगळी सोन्यानं भरलेली कोठारं आपण नुसती ऐकून ते अक्षरशः अवाक झालेलं होतं. अशी प्रचंड मोठी संपत्ती मंदिरांच्या मध्ये असते. आपण इतिहासामध्ये हेही वाचतो की मंदिरांच्यावर हल्ले केले जायचे किंवा अगदी सोमनाथच्या मंदिराला गजनीहून मोहम्मद आलेला होता. तो गझनीनं आला. अफगाणिस्तानमध्ये गझनी शहर आहे, गझनी अफगाणिस्तान म्हणून तो इथं गुजरातमध्ये येतोय. सोटीच्या त्या सोमनाथ मंदिराला इतक्या लांबून, म्हणजे ते अंतर किती असेल पहा, अफगाणिस्तान ते गुजरात. इथे तो कशासाठी येतोय, त्याला आमंत्रण देणारा इथला एक हिंदू राजाच होता. सगळी मंदिराची माहिती देणारा, त्याला सहाय्य करणारा इथला तो एक राजाच होता. केवळ तिथे दडवलेल्या प्रचंड संपत्तीची लुटमार करण्यासाठी ते हल्ले झालेले होते. मंदिर हे एक संस्थान होतं आणि त्यांच्यामध्ये प्रचंड संपत्ती दडवून ठेवलेली असायची. पुरोहित वर्ग वर्चस्व आणि भारताचा सामाजिक इतिहास नावाचे एक पुस्तक आहे. प्राज्ञ पाठशाळा वाईनं ते प्रकाशित केलेलं आहे. सुमंत निरंजन यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये हे मंदिर संस्थान आणि तिथनं असणारी जी प्रचंड संपत्ती होती आणि या मंदिरां संस्थानांना धर्मसत्तेला राजसत्ता सुद्धा कशी वचकून असायची ह्याचा अगदी पुराव्यांशी मांडणी त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणून अशी ही जी काही मंदिरं आहेत की जे प्रचंड मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत, इकडे जाण्यापेक्षा शाळांना मदत करा, गोरगरिबांच्या शिक्षणाला मदत करा आणि त्याच्यातून पुण्य प्राप्त होईल. अशा प्रकारे लोकांना मदत करण्यातच पुण्य आहे असा विचार ज्योतिरावांनी मांडलेला होता. माणसाचं वेगळेपण त्याच्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीमध्ये आहे, पण माणसानं आपल्या बुद्धीचा दुरुपयोग केला. दुसऱ्यांना लुटणं, लुबाडणूक करणं, फसवणूक करणं याकडेच माणूस आपल्या बुद्धीचा जास्त उपयोग करतो. याबद्दल ज्योतिरावांना खेद वाटतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे विधी केले जातात आणि त्या विधीमध्ये ब्राह्मण पुरोहितशाहीकडून शोषण केलं जातं. आपण एक मानसिक गुलामीत जगत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या विधींना ज्योतिरावांनी पर्याय दिलेला आहे. अगदी लग्नातला जो विधी असतो त्याला सुद्धा सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा एक त्यांनी पर्याय दिलेला आढळून येतो. आणखी एक बाब अशी ज्योतिरावांची होती की त्यांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांची सुद्धा परखड अशी चिकित्सा केलेली होती. ज्योतिरावांनी या सगळ्या ग्रंथांना कल्पित थोतांडी ग्रंथ असं म्हणलेलं आहे. ज्योतिरावांचं म्हणणं असं होतं, गीता, रामायण, महाभारत हे ग्रंथ वाचून
मंदिरं आणि तीर्थक्षेत्र निर्माण झाली, परंतु हे ग्रंथ वाचून क्षुद्रासाठी शाळा काढण्याची बुद्धी एकाला सुद्धा निर्माण झाली नाही. हे वाक्य ज्योतिरावांचं खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासून पहा. रामायण महाभारत हे सगळे ग्रंथ निर्माण झाल्यापासून आज अखेरपर्यंत हे ग्रंथ वाचून तीर्थक्षेत्र आणि मंदिरं निर्माण झाली, परंतु क्षुद्रासाठी एकही शाळा काढली गेली नाही. म्हणून या ग्रंथांच्या मधून कुठलीही सामाजिक शिकवण मिळत नाही, सामाजिक नीतिमत्तेची शिकवण मिळत नाही, असा ज्योतिरावांचा आक्षेप होता. धर्मग्रंथामधून केवळ धर्मग्रंथांच्या ठेकेदारांच्या उपजीविकेची संस्थानं निर्माण झालेली आहेत, असं फुल्यांनी म्हटलेलं आढळून येतं. स्त्री पुरुष समानतेचा जोरदार पुरस्कार हा ज्योतिरावांनी केलेला होता. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, स्त्री ही सर्जनशील असते, ती बाळाला जन्म देते, मनुष्यजात केवळ स्त्रीमुळे अस्तित्वात आहे, असं फुल्यांचं स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. परंतु धूर्त काव्यबाज पुरुषाने स्त्रियांना नाना तऱ्हेनं गुलाम बनवलं. कोणत्याही संमतीविना, त्या स्त्रियांच्या संमतीविना आपलं घोडं पुढं दामटलं. स्त्रियांना विद्याबंदी केली, बालविवाह, वैधव्य, पुनर्विवाह असा अनेक प्रतिबंध स्त्रियांच्यावर लादलं. आणि धूर्त आणि काव्यबाज ऋषींनी संहिता स्मृत्या रचल्या आणि स्त्रियांची गुलामगिरी अधिक बळकट केली. ज्योतिरावांचं म्हणणं असं आहे, एक तरी ग्रंथ स्त्रियांनी रचला आहे का, धर्मग्रंथ, आणि एखादा धर्मग्रंथ जर स्त्रियांनी रचला असता आणि त्याच्यामध्ये जर पुरुषांना गुलाम बनवण्याचे असे श्लोक रचले असते तर पुरुषांना काय वाटलं असतं. जी स्त्री आपल्याला जन्म देते, आपल्या उदरी 9 महिने पोटात सांभाळते, पालन पोषण करते, आपल्याला मोठं करते, त्या स्त्रियांच्या विषयी धर्मग्रंथामध्ये कमालीचे अनुदार शब्द वापरलेले आहेत. स्त्रियांना धर्म मार्गातली किंवा मोक्षातली धोंड आणि अत्यंत अपशब्दांचा वापर केलेला आहे. ज्योतिरावांचं म्हणणं असं आहे की स्त्रियांच्या संदर्भात धर्मग्रंथांनी जी कमालीची निंदा नालस्ती केलेली आहे, त्यांची टिंगलतवारी केलेली आहे, त्यांच्याविषयी जे अपशब्द वापरले आहेत, ते लिहिणाऱ्या पुरुषाला ते लिहित असताना किमान आपली आई आठवली असती तरी क्षणभर त्याचा हात थरथरला असता. पण ती आपली आई सुद्धा न आठवण्या इतकी क्रूरता, निर्दयता, संवेदनहीनता तिथल्या पुरुषप्रधान धर्मग्रंथ रचत्यामध्ये होती, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्रियांची सगळ्या बाजूने मुसक्या बांधून धर्मसंस्थेने त्यांना अत्यंत दुय्यम, केवळ पुरुषांच्या सुखाचं एक साधन एवढंच स्थान बनवलं. ज्या मनुस्मृतीनं हे सगळं केलं, ते मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन करायचं काम सध्या सुरू आहे. अगदी राजस्थान उच्च न्यायालयाच्या पुढे सध्या मनूचा पुतळा आहे. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये शिकवली जाते, बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये. किंवा आता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGCनं नवीन अभ्यासक्रम सगळे सुरू केलेले आहेत. आणि भारतीय ज्ञान, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, एक भारत श्रेष्ठ भारत अशी मोठमोठे टायटल्स दिलेले आहेत. आणि त्याच्या अंतर्गत भारतीय ज्ञान, भारतीय धर्म, भारतीय ग्रंथ, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय ज्ञान विद्या शिकवण्याचं सगळं सुरू केलेलं आहे. आणि त्याच्या अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करायला सुरू आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या या गोष्टी येणार आहेत, हे लक्षात घ्या. बिहारमध्ये रामायण विद्यापीठ सुरू झालेलं आहे. किंवा आपल्या विद्यमान प्रधानमंत्र्यांनी मागे एकदा गणपती म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी आपल्या देशात किती प्रगत होती त्याचं उदाहरण म्हणलेलं आहे. किंवा राम सेतू, जो कथित पुराणामध्ये रामायणामध्ये उल्लेख आहे राम सेतूचा, ते म्हणजे प्राचीन भारतातलं इंजिनिअरिंग स्थापत्यकला किती प्रगत होते. आणि हे सगळं भाषण ते इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करताना करत होते. लक्षात घ्या, हे जाणीवपूर्वक केलं जात असतं. असे खडे टाकून बघायचे, लोकांचे रिॲक्शन काय येतात, आणि पचतोय म्हणलं की पुन्हा थेट रेटायचं. असं सगळ्या पातळीवर खूप मोठं संकट आलेलं आहे, लक्षात घ्या. पहिला हल्ला हा शिक्षण आणि सांस्कृतिक तत्वांच्यावर केला जात असतो, कारण शिक्षणच विचार करायला शिकवतं. खरं तर सगळे चिकित्सा ही शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या मध्ये व्हायला पाहिजे. वर्तमानात समाजात काय चाललेलं आहे, जगभरात ज्ञान परंपरा काय म्हणतायत, कुठले नवे विचार प्रवाह आलेले आहेत, जगात ज्ञान तंत्रज्ञान काय आलेलं आहे, ह्या सगळ्याचा अनालिसिस, सगळ्याचं अध्ययन अध्यापन शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या मध्येच व्हायला पाहिजे. हे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात नाही झालं तर चिकित्सा
बुद्धिवाद चर्चा होणार कुठे समाजामध्ये दुसरीकडे? कुठे होणार आहे तुम्ही मला सांगा ना. हे शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांचं काम आहे. चिकित्सा करण्याची दृष्टी देणं, सत्य शोधनाची दृष्टी देणं, स्वतंत्र पद्धतीनं विचार करायची दृष्टी देणं हे शाळा महाविद्यालयांचं काम आहे. परंतु हे शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये पूर्णपणे थांबलेलं आहे. फक्त अभ्यासक्रमाचं अध्ययन अध्यापन, स्मरणशक्तीवर आधारित मार्क्स गुणदान पद्धत आणि पुन्हा टोकाची स्पर्धा असणाऱ्या एंट्रन्स परीक्षा, प्रवेश घेणं आणि एटीएम मशीन आपल्याला पोराला म्हणजे भरपूर पैसे कसं कमवेल असं एटीएम मशीन बनवणारा करिअरवाद, एवढ्यापुरतीच आपली सगळी शिक्षण व्यवस्था थांबलेली आहे. या काळामध्ये आपल्याला चिकित्सा करवणारं शिक्षण हे खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. विचार करणारी माणसं, चिकित्सा करणारी माणसं हवे. देकार्त नावाचा एक तत्ववेत्ता युरोपमध्ये होऊन गेला. त्याचं एक प्रसिद्ध असं कोटेशन आहे. तो असं म्हणतो की आय थिंक देअरफॉर आय एम, म्हणजे मी विचार करतो त्या अर्थी मी अस्तित्वात आहे. मी विचार करतो त्या अर्थी मी अस्तित्वात आहे. आपलं विचार करणं हे आपल्या अस्तित्वात असण्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. आणि आपला विचार आपण करण्याच्या ऐवजी तुम्ही कसा विचार करावा हे दुसरंच कोणतं ठरवत असेल, त्याप्रमाणे प्रोपगंडा तयार केला जात असेल तर ते खूप धोकादायक ठरतं. आणि सध्या सगळं प्रोपगंडाचं साम्राज्य आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, टीव्हीचे सगळे चॅनल्स, अगदी मुद्रित माध्यमं ही सगळी एका प्रचंड मोठ्या प्रोपगंडेच्या यंत्रणेचे भाग आहेत. आपल्याला हे कळत सुद्धा नसतं की आपण प्रोपगंडाचा बळी ठरतोय. आपल्याला असं अनेकदा वाटतं की मी स्वतः विचार करतोय, मी चिकित्सा करणार आहे, मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे, मी कसं प्रोपगंडाचा बळी आहे. एकच उदाहरण तुम्हाला देतो. अण्णा हजारेंचं सगळं आंदोलन आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो होतो. काय झालं शेवटी त्याचं फलित? अण्णांचं 2011-12-13 आंदोलन झालं. त्याच्यातनं 2014 कोणाचा उदय झाला आणि त्यानंतर अण्णा यादवबाबा मंदिरात कसे झोपले ते आजपर्यंत कसे उठत नाही ते आपण बघतो. ते प्रोपगंडा होता आणि त्याचा आपण त्या प्रोपगंडाची शिकार होत होतं असं त्यावेळेला आपल्यातल्या कोणालाही वाटत नव्हतं. आधी देशातल्या एखाद्या प्रखर बुद्धिवाद्याला सुद्धा वाटत नव्हतं. किंबहुना सगळेजण आपण अण्णांच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या प्रक्रियेत आपण एक सजग नागरिक म्हणून आहोत असं स्वतःला मानत होतो. इतक्या पद्धतीनं प्रोपगंडा काम करीत असतो. रवी आमले नावाचे एक पत्रकार आहेत. त्यांचं प्रोपगंडा नावाचे पुस्तक मराठीमध्ये आलेलं आहे. ते तुम्ही आवर्जून वाचा. आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं प्रोपगंडा काम करतो. व्हॉट्सअप आणि फेसबुक हे तर पूर्ण व्यापारी माध्यम आहेत, पैसे कमवणारी माध्यम आहेत. आपण काय पाहतो, काय दिवसभर करतो, कुठे जातोय, कुठे येतोय, आपल्या अभिरुची, आपली सगळी डेटा, सगळी माहिती याच्यामध्ये संकलित केलेली असते आणि ती कोणा ना कोणाला पैशावर विकली जात असते आणि त्याच्यावरून आपल्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण केलं जात असतं. हे लक्षात घ्या. प्रोपगंडाचा एक जबरदस्त धोका निर्माण झालेला आहे. जगभरातली कोणती सरकार अस्तित्वात आणायची, कोणती सरकार पाडायची हे सुद्धा जगातल्या काही कंपन्या ठरवत आहेत आणि आपल्या देशात तरी खूपच आहे. म्हणजे असं आपल्याला कधी वाटलं होतं का की पेगाससचं नाव ऐकण्याच्या पूर्वी मोबाईल मधून सगळी हिरगिरी होत असेल. म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये संध्याकाळी झोपताना आपण मोबाईल बंद करून जरी ठेवला तरी तो मोबाईलचा कॅमेरा आपोआप चालू होत असेल आणि सगळं रेकॉर्डिंग शूटिंग करू शकत असेल मोबाईल. ह्याची आपण कल्पना तरी केली होती का? पण पेगासस तंत्रज्ञानाद्वारे असं सगळं हेरगिरी केली जात होती. आपल्या देशात अशा प्रकारची हेरगिरी केली जात आहे. हे पेगाससचा सगळा मोठा प्रोजेक्ट जगातल्या काही खोजी पत्रकारांनी उघडकीला आणल्यानंतर मग आपल्याला माहीत झालं. म्हणजे आपल्या ईमेल मधून, एखाद्या मेल मधून तो व्हायरस आपल्याकडे येणार, मोबाईलमध्ये तो येणार आणि तो सगळ्या प्रकारचं आपलं रेकॉर्डिंग करणार, ऑडिओ व्हिडिओ सगळं रेकॉर्डिंग करणार आणि ज्यांना पाहिजे त्यांना तो सगळं पाठवत राहतो. किती भयानक ही गोष्ट आहे, तुम्ही कल्पना करा किती भयानक ही गोष्ट आहे. आणि त्याच्यातूनच मग पाळत ठेवली जाते. किंवा असा एखादा मेल आपल्यालाही माहीत नसताना आपल्या कॉम्प्युटरमध्ये येणार, लॅपटॉपमध्ये येणार, एक स्वतंत्र फोल्डर तिथे तयार तो करणार आणि त्या मेलवरूनच अशी काहीतरी माहिती येऊन तिथं सातत राहणार. ती कधीही आपल्याला दिसणार नाही आणि ती माहिती अशी असणार की तुम्ही देशविरोधी कृत्य करताय, राष्ट्रविरोधी कृत्य करताय. ह्याचे तिकडून काही आलेले मेल, आपणच काही मेल त्यांना पाठवलेले, असं सगळं रेकॉर्ड त्याच्यामध्ये तयार केलं जातं आणि ते पद्धतशीर वर्ष 2-3 वर्ष होत राहतं. आपल्याला कसलंही फॉर्मॅट जरी मारलं तरी ते जात नाही आणि पुढे एका दिवशी भल्यापाटे पोलीस किंवा ईडी किंवा सीबीआय आपल्या दारात येते.
येणार येते आणि पहिल्यांदा ती लॅपटॉप वगैरे जप्त करते आणि सरळ जज पुढे दाखवते, हे बघा यांच्या लॅपटॉपमध्ये हे होतं. आणि मग तो समोरचा माणूस अवाकच होतो, हे माझ्यात कधी आलं, मी कधीच काय केलेलं नाही. हे सगळं पेगाससची किमया होती. जे बुद्धिवादी किंवा ह्युमन राईट्स कार्यकर्त्यांना सध्या अटक केलेली आहे, म्हणजे स्कॉलर, अगदी इंटरनॅशनल लेवलचे स्कॉलर असणारे आनंद तेलतुंबडे किंवा नवल खा किंवा अजून जे काही एक बुद्धिवाद्यांना अटक केलं आणि जे सध्या तुरुंगात आहेत, त्यांच्या अनेकांच्या लॅपटॉपमध्ये मेलवरून हे सगळं पॅगाससद्वारे हेरगिरी केलेली होती. हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जे हे सगळं ह्यांचे सगळे लॅपटॉप मधले सगळे सॉफ्टवेअर पाठवले गेले, तिथे विश्लेषण केलं गेलं आणि त्यांच्या सगळ्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हेरगिरी झालेली होती. पॅगासस आढळून आला, परंतु त्याच्यावर आपली चौकशी यंत्रणा, शासन सत्ता आणि न्याय यंत्रणा गप्प आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं पेगाससवर. भारत सरकारने त्याच्यावर कुठलंही आम्ही ते घेतले बी नाही असा मोघम प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने एक चौकशी समिती नेमलेली आहे. 3 महिन्याची त्याला मुदत होती, ती मुदत संपून गेलेली आहे. लोक सगळं आता विसरून गेलेले आहेत. ते सगळं प्रकरण आपोआप विस्मरणात गेल्या जमा झालं. अशा इतक्या काही गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत की तुम्ही बोलला की संपलात. लक्षात घ्या, तुम्ही चिकित्सा केली, विश्लेषण केलं, डावपेच किंवा हितसंबंध उघडे पाडायचा प्रयत्न केला की कुठल्याही पद्धतीने त्या माणसाला गुंतवलं जाणार, त्याला सोडलं जाणार नाही. किंवा अंतिमतः तर मग भावना दुखावल्या मग म्हणून हल्ले करायचे, त्यांना बदनाम करायचं, अशा सगळ्या पातळ्यावर संपवण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मित्रहो, गेल्या 3-4 हजार वर्षातून भारतातल्या लोकांच्या उत्थानाचा एक पर्याय सुरू झाला होता. तो म्हणजे ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेलं प्रबोधन युग, आधुनिक पद्धतीचं शिक्षण. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय शिक्षण पद्धती नावाचा एक शब्द आलेला आहे. भारतीय शिक्षण पद्धती सुरू केली पाहिजे. आपल्याला ते फार भारी वाटतं भारतीय शिक्षण पद्धती वगैरे म्हटल्यावर. नालंदा, तक्षशिला या पद्धतीची विद्यापीठ असावीत असं म्हणलं जातं. मला हे कोणीही सांगायचं, ब्रिटिश येण्याच्या पूर्वी भारतीय शिक्षण पद्धती म्हणून जे होतं त्याच्यामध्ये खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाच्या महार, मांग, चांभार, साळी, मळी, कुणबी वगैरेच्या मुलांच्यासाठी किती शाळा होत्या. अगदी ब्रिटिश येण्याच्या पूर्वी, पेशवाईपासूनच आपण सुरू करू, 1818च्या पूर्वी किती शाळा होत्या. त्यात गोरगरिबांची मुलं शिकत होती का? शिक्षक खेड्यापाड्यातले होते का? तुम्ही सगळेजण आठवा. तुम्हाला असं वाटतं असेल की तुम्ही त्यांच्यापैकी बरेच जण शिक्षण घेणारी पहिली पिढी असेल किंवा तुमच्या गावात प्राथमिक शाळाच होती. माध्यमिक शाळेला तुम्ही कुठेतरी दुसऱ्या गावात 4-5 किलोमीटर चालत जात होता अनवाणी पायाने, हेही तुम्हाला आठवत असेल. म्हणजे आपल्या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात शिक्षण नावाची गोष्ट घेतलेले कदाचित तुमच्या हजारो वर्षाच्या पिढ्यात तुम्ही पहिले असाल. तुमच्या गावामध्ये मराठी शाळा ही कधीतरी 1920, 30, 40, 50ला निर्माण झालेली असेल आणि हायस्कूल कधीतरी 70, 80, 90 नंतर निर्माण झाले. हे कधी बरं का? आपल्या देशाच्या 5000 वर्षाच्या महान संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासातलं शिक्षणाचं हे स्थान होतं. लक्षात घ्या. मग भारतीय शिक्षणात आम्ही कुठं आहे? तळागाळातली माणसं कुठं आहेत? आम्हाला कुठं शिक्षण होतं? महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला 1882ला जेव्हा स्वतःचा अहवाल सादर केला त्यावेळेला मुंबई इलाक्यातल्या 10 पैकी 9 खेड्यात प्राथमिक शाळा नव्हत्या. 10 पैकी 9 खेड्यात प्राथमिक शाळा नव्हत्या. आणि म्हणून फुलेंनी असं सांगितलंय की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत गावागावात सुरू करा. त्यावेळेला सगळे उच्चवर्गीय, अगदी इंडियन नॅशनल काँग्रेस सगळ्यांचं म्हणणं होतं की उच्च शिक्षण सुरू करा, युनिव्हर्सिट्या काढा, महाविद्यालय काढा आणि ICS परीक्षा त्यावेळेला इंग्लंडमध्ये घेतली जायची, ती भारतात घ्या, ही त्यांची मागणी आहे. अहो, लोकांना प्राथमिक शिक्षण नाही आणि यांचं म्हणणं उच्च शिक्षण सुरू करा आणि ICS परीक्षा तिकडे जायला फार खर्च येतो, ती इथं घ्या. मग हे उच्च शिक्षण घेणारे कोण होते? ICS परीक्षा देणारे कोण होते? त्यांची ठराविक लोकांची मक्तेदारी व्हावी म्हणून ते होतं. आता तरी काय आहे? नीट परीक्षा म्हणजे बघा, 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर सगळी परीक्षा आपण द्यायची आणि 12वी झालं की कुठल्याही चांगल्या प्रवेशासाठी पुन्हा एक सामायिक प्रवेश प्रक्रिया काढलेली आहे. ती ऑल इंडिया लेव्हलची आहे आणि तिला देशभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच अभ्यासक्रम असणार. म्हणजे माझी शाळेत शिकलेला मुलगा 12वी झाल्यानंतर आणि दिल्लीतल्या कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेला मुलगा हे 12वी झाल्यानंतर एकाच अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सामोरं जाणार. आपल्या देशामध्ये किती मोठी विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत, राज्य मंडळांचा अभ्यासक्रम वेगळा, CBSEचा अभ्यासक्रम वेगळा, इंटरनॅशनल बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा. मग हे सगळं करायचं असेल ना
तर सगळ्यांना समान पातळीवर आणा ना, सगळ्यांची आर्थिक पातळी समान करा आणि सगळ्यांना एकाच बोर्डाचं शिक्षण सुरू करून त्याच्यावर सामायिक प्रवेश प्रक्रिया घ्यायला काय हरकत आहे. असं न करता प्रचंड विषमता ठेवायची. अगदी प्राथमिक गावातल्या प्राथमिक शाळा कसं बंद होतील, शिक्षक भरती करायची नाही, रिकामी पदं ठेवायची, म्हणजे शिक्षणच ठेवायचं नाही. आणि पुढे उच्च शिक्षणातून जे चांगले दर्जेदार अभ्यासक्रम आहेत किंवा नोकरीच्या चांगल्या संधी असतील, व्यवसायाच्या संधी असतील, तिथं सामायिक प्रवेश प्रक्रिया कॉमन एंट्रन्स टेस्ट एकच ठेवायची आणि त्याला देशातल्या अत्यंत श्रीमंतांचा आणि भारतातल्या अतिउत्कृष्ट शिक्षण संस्थेतला मुलगा आणि गगनबावड्याच्या किंवा पाटकळच्या शाळेत शिकलेला एक मुलगा तो एकाच रस्त्यावर येऊन किंवा एकाच परीक्षेला येऊन टक्कर देणार आहे, कसं शक्य होणार आहे. ह्याच्यातनं गरीबाची, तळातली, ग्रामीण भागातली सगळी मुलं भर बाहेर फेकली जाणार आहे. शिक्षणातूनच समता किंवा विषमता येऊ शकते, लक्षात घ्या. आपल्या देशात पूर्वी प्रचंड विषमता होती कारण आपल्याला शिक्षणच नव्हतं. आता कुठेतरी 26 जानेवारी 1950 आणि भारतीय संविधान या महान गोष्टीमुळं आपण कुठेतरी माणसात आलो. आपण सगळेजण किमान हा कार्यक्रम करू शकलो. तिथं आपण बोलतोय, तुम्ही ऐकतोय, ही पुढच्या काळात सुद्धा राहणार नाही, ते लक्षात घ्या. काही येत्या 5-1 वर्षामध्ये आपल्या अभ्यासक्रमातल्या कितीतरी गोष्टी केलेल्या असतील आणि आपल्याला भगवद्गीता शिकवावी लागेल. कर्नाटकात शिकवायला सुरू केलेलं आहे. गुजरातला 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता घातलेली आहे. मगाशीच मी भगवद्गीतेसंदर्भात फुल्यांचा आक्षेप सांगितला. हा ग्रंथ वाचून लोकांनी मंदिरं उभं केली, पण एक तरी शाळा काढावा असं कुणाला वाटलं का, हे लक्षात घ्या. हे अभ्यासक्रमात घालायला सगळं सुरू आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार असल्यामुळे या गोष्टी इथं होत नाहीत. असं खूप मोठ्या पातळीवरलं प्रचंड मोठं संकट आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्यापैकी किती जणांनी वाचलं, काय वाचलं असेल नसेल मला माहित नाही, पण ते वाचा. सगळी आपली जी आपण जे 70 वर्षात कमावलं ते सगळं घालवायचाच एक ड्राफ्ट म्हणजे ते नवीन शैक्षणिक धोरण आहे. मोठे मोठे शब्द आहेत पण प्रत्यक्षामध्ये न लिहिलेलं आणि जे करायचं आहे त्यांना प्रत्यक्षात ते त्याच्यात खूप आहे. सध्या ते एक सर्वे करतायत NCERT मार्फत. त्या सर्वेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक आपली जे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आहे पुणे, त्यांनी मला सुद्धा समाविष्ट करून घेतलेलं होतं. ती प्रश्नावली 20 प्रश्न आम्हाला आलते NCERT कडून MSCERT कडे आणि त्यांनी आम्हाला पाठवलेले. हे नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भातलेच प्रश्न होते 20. आणि हे प्रत्यक्षात राबवण्यासाठी अभ्यासक्रमात काय असावं, श्रेष्ठ भारत, एक भारत, यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी असाव्यात, म्हणजे प्रश्न त्यांनीच तयार केलेला आणि त्यांचे 5-6 उत्तर असायचे. त्यातल्या 2 किंवा 3 उत्तरांना आम्ही फक्त टिक करायचे. मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. ते प्रश्न वाचल्यानंतर माझे 2 तास अक्षरशः डोकं दुखायला सुरू झालेलं होतं. इतकं भयानक आहे. याच्यात प्रश्न सुद्धा आहेत, म्हणजे सगळं तयार आहेत प्रश्न, त्यांचे उत्तरं सुद्धा त्यांनीच दिलेली, आम्ही फक्त टिक करायचं. फक्त भारतीय ज्ञान परंपरातलं कुठलं ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवावं. 1 ज्योतिष, 2 पंचांग, 3 फल ज्योतिष, 4 योग, 5 आयुर्वेद, ह्याच्यापैकी 3 सुचवा. विज्ञान, तंत्रज्ञान, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जी आपली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आजपर्यंतची गाभाभूत तत्व होती ना, त्याचा उल्लेख सुद्धा त्याच्यात नाही, शब्द सुद्धा त्याच्यात नाही. शब्द मोठमोठे आणि खाली दिलेले पर्याय पट वाचलं की सावकाश विचार केला, ह्यांना काय कळतं. कौशल्य विकासासाठी खालीपैकी कोणत्या गोष्टी असाव्यात. पारंपरिक कौशल्यावर भर, विद्यार्थ्यांना स्थानिक कौशल्य शिकवण्यासाठी अभ्यासक्रमात स्थानिक विषयांचा समावेश. स्थानिक कौशल्य, स्थानिक विषय म्हणजे कुठले, बलुतदारी सिस्टीम. तुमच्याकडे जे कौशल्य आहे, जे तुमचा पारंपरिक व्यवसाय तेच करायला लागा. ऑप्शनल विषय ते ठेवणार आहेत. सध्या ऑप्शनल माध्यमिक शाळेपर्यंत ऑप्शनल विषय ठेवणार आहेत. अशा खूप काही गोष्टी आलेल्या आहेत आणि आपल्या हातातून बहुतेक सगळं निश्चित चाललेलं आहे. बहुतेक सगळं काही करूच आपण शिकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं. सार्वजनिक सत्यधर्मात सुद्धा तेच सांगत होता की स्वतः विचार करा, लोकांच्या कल्याणाचा विचार करा, की जे फुलेने सांगितलेलं होतं. आणि आजच्या काळामध्ये तर धर्म ही कमालीची टोकदार बाब बनलेली आहे. ज्या लोकांनी मठात राहायचं ते आता राज्यकर्ते बनलेले आहेत. जे लोक मठात राहतात ते राज्यकर्ते बनलेले आहेत. मध्यंतरी हिजाबच्या प्रश्नावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला होता की शाळामध्ये गणवेश धारण करत असताना किंवा शाळा महाविद्यालय जे असतील, जे शासन सत्तेचं अनुदान घेत आहेत, तिथं शासन किंवा संबंधित यंत्रणा जी गणवेश ठरवेल तो असायला पाहिजे. की ठीक आहे, एक विधान ठीक आहे कोर्टाचं. मग संवैधानिक पदावरल्या ज्या व्यक्ती असतील
त्या संवैधानिक पदावरल्या कुठल्याही व्यक्तीनं एखाद्या विशिष्ट धर्माचा पोशाख परिधान करता कामा नये. संवैधानिक पदावर एखादा मुख्यमंत्री असेल तर त्यांनी मुख्यमंत्री पदाला शोभेल असे पोशाख परिधान करावेत. मठातले पोशाख परिधान करू नयेत. बरोबर आहे की नाही? संविधानात मुख्यमंत्री असेल तर तिथे एखाद्या मठाचा तुम्ही पोशाख कसं काही परिधान करू शकता? किंवा देशाचे प्रधानमंत्री हे विशिष्ट धार्मिक पेहराव परिधान करून वाराणसीला जाऊन नदीमध्ये स्नान करणं, महाआरत्या करणं हे कसं काय करू शकतात? मित्र, रामचंद्र गुहांचं एक पुस्तक आहे, इंडिया आफ्टर गांधी नावाचं, गांधी नंतरचा भारत, 1000 पानाचं हे पुस्तक आहे. तुम्ही सगळेजण तेवढं पुस्तक नेट लावून सगळी ताकदपणा लावून वाचून काढा. हे ताकदपणा लावून मी काय म्हणतोय, आपण वाचत नाही म्हणून म्हणतोय. अलीकडे आपण 10, 20, 25 पानाचं पुस्तक वाचतो, 20 वगैरे बारकं सगळं सुरू झालेलं आहे. किंवा हे मोबाईलवरच वाचणं म्हणजे महान बुद्धिमत्ता वाढवणं असं झालेलं आहे. तर असं हे टाळण्यासाठी हे मी काही मगाशीपासून पुस्तकांची नावं सांगतो ना, तेवढी तुम्ही वाचा. किमान हे तरी वाचा, गांधी नंतरचा भारत, रामचंद्र गुहांचं पुस्तक आहे. फाळणीचा सगळा काळ, स्वातंत्र्याचा लढा, फाळणीच्या काळामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं हे आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी. भारत म्हणजे काय आहे, भारताची खरी अस्मिता काय आहे, भारत एक राष्ट्र आहे म्हणजे काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि गेल्या 70 वर्षाच्या भारताचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आलेला आहे. आपल्याला माहीत नसलेल्या खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आपल्याला इतिहास शिकवताना सुद्धा खूप वरवरचा इतिहास शिकवला जातो. म्हणजे उदाहरणार्थ इतिहासाच्या पुस्तकामध्ये पेशवाईचा इतिहास शिकवला, म्हणजे बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे, सगळ्या लढाया, पानिपतची लढाई, सवाई माधवराव आणि पुढे दुसरा बाजीराव, ही सगळी पेशवाई. पेशवाईचा सामाजिक इतिहास शिकवला का? पेशवाईतली जाती व्यवस्था, पेशवाईतलं स्त्रियांचं स्थान, म्हणजे पेशवा नुसता वाईला आलाय कळायल्याबरोबर वाईतल्या स्त्रियांनी कृष्णा नदीच्या डोहात उड्या टाकून बायका जीव देत होत्या. का असं करत होत्या? पेशवाईत अगदी पुण्याच्या कर्जतकडे, काही कात्रजकडे मोठी तळी होती, त्या तळ्यामध्ये बाजीराव काय करायचा स्त्रियांना घेऊन, किंवा वाईला घेऊन तो काय करायचा, शेतकऱ्यांची स्थिती काय होती, शेतकऱ्याकडून सारा कसा वसूल करायचा, जाती व्यवस्था काय होती, पेशवाईमध्ये अस्पृश्य रस्त्यानं पुण्यात कशा पद्धतीनं चालवले जायचे. म्हणजे ते अगदी खरं आहे ते सांगितलेलं की पेशवाईच्या काळामध्ये पुण्याच्या रस्त्यावर जर अस्पृश्यांना जायचं झालं तर हातामध्ये त्याच्या काय असेल तर पायाला हातामध्ये गाडगं मडकं घ्यावं लागायचं आणि मागं कमरेला झाडू बांधलेला असायचा. म्हणजे रस्त्यानं जाताना त्याची जी पावलं पडतील ती पावलं त्या झाडांना पुसली गेली पाहिजेत. पेशवाईमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावरून अस्पृश्यांना फिरण्याला बंदी होती, कारण त्यावेळेला सावल्या लांब पडतात आणि अस्पृश्यांचा विटाळ होतं म्हणून. हे लक्षात घ्या, इतकं भयानक आहे. पंढरपूरला मंदिराच्या आसपास अस्पृश्य लोक घुटमळले दर्शनासाठी, म्हणून त्यांना अटक करून त्यांचे नाक आणि डोळे काढून टाकण्यात आलेले होते. पेशवाईतल्या इतिहासाचं काय आणि किती सांगायचं हे कधीही आपल्याला इतिहासात शिकवलं जात नाही. आपल्याला पानिपतची लढाई, अटके पार झेंडा, आणि इकडं माणसातलं माणूसच काढून घेतलं, त्याचं काय? आणि माणसाचा विटाळ घालवण्यासाठी काय करायचं? गोमूत्र शिपडायचं. गोमूत्र म्हणजे माणसासारख्या माणसांना अपवित्र म्हणायचं आणि गाईला पवित्र म्हणायचं. गाई 33 कोटी देव. सकाळ सकाळी जर गाई गावाच्या कडेला सोडली तर गाय काय खाऊन येते हे गावात आलेल्या सगळ्या लोकांना आमच्यासारख्या माहित आहे. 33 कोटी देवांचं अन्न काय असतं ते. तर मुद्दा असा होता की माणसासारख्या माणसांना अपवित्र मानायचं आणि गोमूत्र टाकून शिंपडायचं, शुद्ध करायचं. आता पुन्हा गायीचं नव्याने कौतुक सुरू झालेलं आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं गो संरक्षण, गो अनुसंधान आयोग निर्माण केला. त्याच्या संशोधनासाठी मोठं फंडिंग सुरू केलेलं आहे. गायीच्यावर संशोधन करायचं. गोमूत्र पिलं का सगळे रोग नाहीसे होतात म्हणे. असं म्हणणाऱ्याने दवाखान्यात जायचं नाही म्हणजे नाही. कोरोना बिरणा झाला का दिवसातून 10 वेळेला गोमूत्रच प्यायचं. नीट होते का बघूया. गायीचं शेण अंगाला लावलं का सगळं त्वचा बिचा ठणठणीत म्हणे. लावूनच घ्यावं ह्याने. आयुष मंत्रालय अंधश्रद्धा पसरवायचं खूप मोठं काम करायला लागलं, लक्षात ठेवा. आयुष मंत्रालयाने तर कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अंधश्रद्धा पसरवण्यास पलीकडे दुसरं कुठलं काम केलेलं नव्हतं. म्हणजे अमुक खावा, तमुक खावा, तमुक प्या, तुम्हाला कोरोना होत नाही. हे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सध्या अंधश्रद्धा पसरवू लागले आहे. असं पुन्हा गायीचं कौतुक नव्याने सुरू झालं आहे. ह्या लोकांनी किती गायी पाळल्या? आम्ही सगळी गुरं पाळलेली माणसं आहे हो. आम्ही सगळी शेतकरी आहोत, खेड्यापाड्यात आलेली ही
पांढरी कपिला नावाची जी, हे कपिला पुस्तकात म्हणायचे, आम्ही कपी पिपिला म्हणत नव्हतो. आम्ही सगळी पांढरी गाई आम्ही पाळायचो. ते सगळे ती गुरं पाळणं, त्यांचं शान काढणं, घाण काढायची, उकरंडा पाणी देणं, रानात गुरं चारायला न्यायची, त्यांना वैरण आणायची, गुरं धुयाची, शानघाण काढायचं, धारा काढायच्या, डिरला घालायचं, दही लावायचं, ताक करायचं, तूप दुसऱ्याला विकायचं, ताप अगदी वरपून खायचं. हे सगळं शेतकऱ्याच्या पिढ्यांनी केलेलं आहे. गाईचं शुद्ध तूप केवढ्याला मिळते असं म्हणून खाणारा एक विशिष्ट वर्ग असायचा. आणि आम्ही सगळं तूप काढून विकायचो आणि ताक तेवढं खायचो, ती कण्याबरोबर खायचो. लक्षात घ्या, हे गाईचं ज्यांना कौतुक निर्माण झालेलं आहे त्यांनी गुरं भरपूर पाळावीत, गुराचा मोठा गोटा करावा. आपल्या पोराबारांना त्या महान गोमातेची सेवा करण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतनं तिथल्या आपल्या नातवंडांना वगैरे परत बोलवावं. त्या गायीच्या गोठ्यामध्ये देशी गायीच्या अजून कसल्या कसल्या त्याचे सगळे भारतातले उपप्रकार शोधून काढून त्या गो विद्यापीठामध्ये त्या आपल्या पोरांना गायीचं शेण, गोमूत्र संकलन करणं, ते प्राशन करून नवनव्या प्रकारचं संशोधन करणं या कामी त्यांनी लावावं. स्वतः त्यांनी शान काढावं सगळ्यांनी म्हणून गायीचं, ते उकंड्यात टाकावं, ते उकंड्यातलं खत भरून रानात तिथल्याच घालून देशी उत्पादनं त्यांनी तयार करावेत. त्या सगळ्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. कारण आमच्या वाडवडिलांनी 4-5 हजार वर्ष ज्ञात इतिहासापासून हे केले आणि राबून तिथंच त्या माणसांच्या आयुष्याचं सुद्धा खत झालं. आपण कुठेतरी त्यातनं बाहेर पडून इथं माणसात जमा झालो, तोपर्यंत पुन्हा हे सगळं मागचं लादायचा प्रयत्न होतोय. मित्र हो, आपण अशा अनेक गोष्टीची चिकित्सा करायला शिकलं पाहिजे आणि हे केलं तरच आपण टिकू. आपण कडेलोटाच्या टकमक टोकावर उभे आहोत हे लक्षात घ्या. एक 2 ते 5 वर्षाचा अवधी उपलब्ध आहे. मला तर वाटतं 2024 हे एकमेव अवधी आपल्या हातातला असेल आणि त्याच्यानंतर मात्र काढायचं म्हणजे हे पुढच्या 2024 नंतर हे भाषण सुद्धा मी करू शकणार नाही. लक्षात घ्या. म्हणून किती काळ कमी राहिलाय पहा. आपण स्वतः विचार करूया, चिकित्सा करूया. आपण काय काय करू शकतो. आपण स्वतः आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना आपण प्रबोधन करून त्यांना बदलवू शकतो. त्यांनी त्याच्या मित्रांना, त्याच्या माणसांना, त्याच्या नातेवाईकांना, गोतावळ्याला आपण प्रबोधन परिवर्तन करायचं काम करूया. शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना हे प्रबोधन करायचं काम करूया. आपण ते सगळेजण केलं तरच आपण टिकू शकू. नाहीतरी मागच्या पिढ्यांनी संघर्ष करून राजकीय गुलामगिरी घालवली, त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरी सुद्धा घालवलेली होती आणि संविधानाच्या रूपाने आपल्याला स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचं दिलेलं होतं. आपण उदासीन राहिलो, निष्क्रिय राहिलो. कळत न कळतपणे या धर्म मार्तंडांना आणि या धार्मिक झुंडींना आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मौन बाळगून होईना त्यांना पुढे यायला उत्तेजन दिलं. असं करून आपण स्वतः आणि भावी सगळ्या पिढ्यांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरीत लादलं तर त्या सगळ्या मोठ्या भावी गुलामगिरीचा सगळं दोष आपल्यावर येऊ शकेल. आपल्या पुढच्या इतिहासातल्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. मित्र हो, आपला वर्तमान आणि आपल्या महान देशाचा, आपल्या सगळ्या पुढच्या महान आपल्या प्रिय पिढ्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ ठेवण्यासाठी आपण चिकित्सक बनूया. फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांचे विचार वाचूया. स्वतः वाचायचे तुम्हाला सांगतो. ओरिजिनल त्यांची पुस्तकं वाचा, सेकंडरी पुस्तकं वाचू नका, म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचायचं नाही. बाबासाहेबांची भाषण आणि लेखन महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं आहे. 100 रुपयाला एक पुस्तक आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मय 100 रुपयाला मिळतं. शाहू महाराजांचं समग्र वाङ्मय उपलब्ध आहे. महाराजांची भाषणं उपलब्ध आहेत. ती मूळ सोर्सेस वाचा. कारण दुसऱ्याने लिहिलं का नाही, मग तो स्वतःचे काही दृष्टिकोन, एक हायपोथेसिस ठेवून तो लिहायचा प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या. म्हणून मूळ पुस्तकं वाचा, त्याच्यावर विचार करा, चिकित्सा करा आणि आपलं आयुष्य, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते पुढच्या पिढ्यांना शाबूत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. मी खूप वेळ बोललो, जवळपास 1 मिनिट 28 सेकंद 28 मिनिटं मी भाषण केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आणि तुम्ही मला सगळ्यांनी या काळात सहन केलं त्याबद्दल तुमच्याविषयी मनापासून कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त करतो. इथे थांबतो. धन्यवाद.